आलो चराचरी. प्रस्तुत मागच्या हप्त्यामध्ये आपण विवेक चुडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 150ला थांबलेलो होतो. बघा, भजन आणि याच्यामध्ये कसा आनंद आहे. ह्या आर्ततेने जर मागितलं त्यांच्याकडं, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, ही इनडायरेक्टली आपली अंतकरणातली पण आस आहे. आपल्याला विवेक चुडामणी ऐकावं असं वाटलं ह्या 50 जणांना. आपल्याला न कळत, अनकळीत वाटलेलं आहे आपल्याला, पण ते आपल्या ताटात आणून ठेवलेले न मागता सुद्धा. जो जो दिवस येईल तो तो सोन्याचा देव करत असतो. जी जी तुमच्या आपल्या डोक्यात इच्छा असेल ना, ती ती देव आपल्या पुढे पूर्ण करत असतो. हे घे, हे घे, घे असं करत असतो. तसं त्याप्रमाणे विवेक चुडामणी ग्रंथ गणपतीची सुट्टीनंतर आपण 150 नंबरच्या श्लोकला थांबलो होतो जाण्यापूर्वी. आज आपण पुन्हा 150 नंबरचा श्लोक वाचतोय. त्या प्रकरणाचं नाव आहे आत्मा अनात्म विवेक योग. ज्यावेळेला आपण या संताकडून तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालेला आहे त्याला, आणि ज्याला नाही झाला त्याला सुद्धा फायदेशीर आहे, त्याला वेगळं वेगळं करून सांगतात. परंतु ज्याला बोध झाला ना त्याला हा ग्रंथ जास्त फायदेशीर राहणार. कारण का, त्याला मी ब्रह्म आहे हे कळण्यासाठी पहिलं त्याला काय कळलं पाहिजे, अनात्म वस्तू कळाल्या पाहिजेत. अनात्म वस्तूशी जे तादात्म्य केलेले आपण ते टाकून द्यायचं आहे. आणि आत्मा काय अनात्म काय, बरं इतकं मिक्स झालेलं आहे. म्हणून संप्रदाय पण असाच पाहिजे, हंसरूपी ब्रह्म. तुम्ही म्हणाला हंसरूपी, मग माऊलींच्या याच्यात त्यांचा पण तोच आशय आहे. कारण त्याचं मूळ जे आहे ना, ते मूळ एकाच पासून ते निघालेले. हे जे वाक्य आहे ना, हंसरूपी ब्रह्म आपल्याकडं, मी म्हणेल आपण जर रोज सत्संगाला येतो तर आपली बुद्धी इतकी शार्प झाली पाहिजे, इतकी शार्प झाली पाहिजे का दूध आणि दूध आणि पाणी का पाणी निवडता आलं पाहिजे, तर त्या सत्संगाचं भूषण मिळवू शकतो आपण. म्हणू हरीचे दास आणि लेवती भूषणे. कोणती भूषणे? आम्हाला विवेक निर्माण झालेला आहे, आम्हाला आत्मा कळालेला आहे, आम्हाला अनात्म कळालेलं आहे. हे जर कळत नसेल तर मग काय, आजच्या कंडिशनला बघा बरं, आता रोज आपल्या ग्रुपला टाकलं जातं अमुक लोकांकडून गणपतीमध्ये मुसलमान लोकांकडून कोणत्याही प्रकारचं घेऊ नका. का नका घेऊ सांगितलेले ते आपल्याला माहीत नाही, पण त्याचे आता चित्रीकरण पण दाखवतात. कारण त्यांच्या धर्मामध्ये ते म्हणतात आम्हाला असं सांगितलं थुंकल्याशिवाय ते अन्न पवित्र होत नाही. बघा कशी धर्माची जोड लावलेली. बसा बाबा, जय हरी. वर बसायचं तर वर पण बसू शकता. तुमचे हातपाय दुखत आहेत का? हातपाय दुखत असेल तर वर आहे, मग वर. ज्याचे हातपाय शाबूत आहेत ते खाली. पण कधी कधी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा होतच असते, आहे का नाही? ज्यांनी त्यांनी आपली सगळ्यांनी आपली चौकशी करायची असती आणि तशा पद्धतीने त्यांच्या धर्माचं स्वरूप दिलेले. आपल्याला सुद्धा सांगतो, लग्न व्हायच्या अगोदरही एखाद्या पोरीबरोबर राहिला तरी मुलं होऊ शकतात, पण त्याला धर्माचं स्वरूप नाही आहे. लग्न झाल्यावर रीतसर रोज तू त्या मुलीबरोबर राहिला तरी चालेल, त्याचं नाव आहे धर्म. तसं यांनी काय केलं, त्याला धर्माचं स्वरूप दिलं. वाईट व्यंग जर निर्माण करायचं असेल तरी काही मूर्ख लोक धर्मामध्ये अधर्म घुसवायचा असेल तर त्याला धर्माचा आधार घेऊन सांगतात. आपल्या धर्मात असं सांगितलेलं आहे. मग तोच 14 चौकट्यांचे राज्य आनंद पदावरी, त्याच्यामध्ये पण असंच आहे. ज्यांना अधर्म बाहेर काढायचा आहे पण ते आधार कशाचा घेतील, धर्माचा. मग त्यांच्या सांगितलं का थुंकलं त्या अन्नावर का ते पवित्र होतं. मग आपण तेवढं प्राकर्षाने पाळलं पाहिजे. कारण आपण उपवास करतोय, त्यांनी सांगितलं कमीत कमी उपवासाच्या दिवशी पाळा तुम्ही. उपवासाच्या दिवशी घरातल्यांचं उष्ट पाणी पितो का? घरांचा एकमेकाचा रुमाल वापरतो का? मग हे का बरं? मग एवढं सुज्ञपणा म्हणजे व्यवहारात शरीरसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. जर आत्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर शरीरसुद्धा तेवढंच ताजेतवानं राहिलं पाहिजे. आणि शरीराला ताजंतवानं करू शकतो काय, बघा ना, हे बॉडी स्नो वगैरे हे जे फालतू गोष्टी आहेत त्या, पण त्यासुद्धा उत्तेजित करतात आपल्याला. तर आत्मा किती उत्तेजित करू शकतो आपल्याला, जर आपण आत्म्याच्या संसर्गामध्ये राहिलो तर, सहवासात राहिलो तो. म्हणून आपल्याला कळालं पाहिजे लुटारू कोण आहे. धर्माच्या गादीवर बसून कोण भुलभुलया करतो, मुँह में राम और बगल में चुरू, अशी किती लोक आहेत ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळता कळता आपल्याला काय कळणार आहे नंतर, मग आत्मा अनात्म. ते काय म्हणतात, ज्याला संसार नीट करता येतो ना त्यालाच परमार्थ नीट करता येतो. संसारातल्या खाचाखोचा जशा कळतात तशा परमार्थातल्या पण खाचाखोचा कळाल्या पाहिजे. तर तो मनुष्य त्यातून काय प्राप्त केलं. जेव्हा त्या कुस्त्या किंवा लढाया असतात त्याच्यामध्ये वार करण्यापेक्षा
बचाव किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी शिकवलेलं असतं. तसं आपण या जगात वावरत असताना आपण बचावात्मक राहिलं पाहिजे. आत्म्याचं लॉस नाही झालं पाहिजे. आत्म्याचं लॉस होतो. शरीराचा संग केला आत्म्याने का लॉस होतो. आणि शरीरात राहून शरीरापासून बाजूला आहे, मी वेगळा आहे असं समजलं तर लॉस होत नाही. म्हणून तो अनात्म विवेक निर्माण झाला पाहिजे. कीर्तन ऐकताना सुद्धा आपल्याला सुपासारखी बुद्धी पाहिजे. सुपासारखी भाजीची जुडी घ्यायला गेल्यानंतर कशी बुद्धी आहे, 50 जोड्या असल्या तरी त्याच्यातल्या 10-20 जोड्या बाजूला करतात आणि एक जुडी हातात आल्या बरोबर कळतंय काय ही परफेक्ट आहे, ही घेऊन जायची घरी. मग ती जशी बुद्धी आली ना, ती बुद्धी परमार्थात आली पाहिजे. त्याचं नाव विवेक. आणि त्या विवेकाचा संग्रह, त्याचा चुडा रत्न तो हा ग्रंथ आहे, तो आपल्यामध्ये निर्माण करू शकतो. ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश झाला त्याला तर हा खूपच फायदेशीर आहे. ज्ञानेश्वरी पण त्यालाच समजेल ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश झालेला आहे. वर किती भजन केलं या इथून इथं तर होणार नाही. अंतरंगातून ती सुरुवात झालेली पाहिजे. असा हा आत्मा अनात्म विचार सांगणारा हा विवेक चूडामणी ग्रंथन प्रकरण होतं. 39 प्रकरणाचं नाव आहे आत्मा अनात्म विवेक योग. आणि 50 नंबरच्या श्लोकामध्ये तृष्णा ह्या शब्दाला त्यांनी प्राधान्य दिलेले. तृष्णा लागलिया जीवनाते ओढी, किंवा कवतुक वाटे झाली ते वेचाचे नाममंगळाचे नाही, या कुंडली या धावा तृष्णेच्या. तृष्णा थांबली. तृष्णा ही खेचते माणसाला. तृष्णा म्हणजे आशा वगैरे. तृष्णा या शब्दाचा अर्थ व्यावहारिक अर्थ पाणी प्यायची इच्छा झाली. पण तृष्णा म्हणजे विषयाच्या पाठीमागं पळणं. मग विषयाच्या पाठीमागं पळणारी तृष्णा केव्हा थांबू शकते, त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा माल जर त्याला खायला भेटला, सहजच खालच्या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ शकतो. उदाहरणं, रामरसाची चवी आन रस रुचती केवी. ज्याला रामरस भेटलेला आहे तो आन रसाकडे जाऊ शकत नाही. मग तृष्णा जावी असं वाटत असेल तर परमात्मा प्राप्ती झाली तरच तृष्णा जाऊ शकते. उदाहरण आलं होतं बघा, पुन्हा आठवलं ज्ञानेश्वरीतली ओळ, कुमुददळाचे नि ताटे जो जेविला चंद्रकिरण चौखटे, तो चकोर काय वाळवंट चुंबित असे तो तिकडे जाऊ शकत नाही. त्याला कुमुदळामधलं जे चंद्रकिरण सेवन करण्याची ज्याला युक्ती सापडलेली, तो वाळवंटातलं गढूळ पाणी पिऊ शकतो का? नाही. नंबर 3, ब्रह्मरस गोडी तयास फावली वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी जयास फावली. ब्रह्मरसाची गोडी ज्याला कळाली ती वासना निमाली समूळ ज्यांची. रामरसाची चवी. अजून एक आहे बघा, माझ्या मुखाला छंद लागलाय, छंद या नामाचा घेतला असे. त्याच्यामध्ये एक प्रमाणे विषयी विसर अंगी ब्रह्मरस ठसावला. ब्रह्मरस तेव्हा ठसवतो ज्यावेळेला या गोष्टीची दुर्लक्ष होईल. या गोष्टीकडे दुर्लक्ष कधी होईल, त्याच्यापेक्षा वरच्या दर्जाचा माल भेटेल तेव्हा. ते म्हणतात तृष्णा हा शब्द अध्यात्म काव्यात सांप्रदायिकरित्या विषयी उपभोग याकरता वापरला जातो. उपयोग, लालसा हेच जगातील सर्व दुःखाचे मूळ आहे. विषयी उपभोग, मग त्याच्यामध्ये लालसा, मला हे मिळावं, मला हे मिळावलं, नाही मिळालं का मग दुःख होतं. आणि सर्व दुःखाचे मूळ हे आहे. आशा ही दुःखाची मूळ कारण आहे, जननी आहे. सत्यत्वाचे ज्ञान संसारातील सर्व दुःखांचा नाश करते. सत्य काय? सत्य तू. सत्य परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर सगळ्या दुःखांची निवृत्ती होऊ शकते. तेने विना जीवा सुख नोहे. सत्यत्वाचे ज्ञान संसारातील सर्व दुःखांचा नाश करते. आणि विषयी वस्तू संबंधीची तृष्णा सत्यतत्व जाणल्यावरच भागते. आणि विषयी वस्तू संबंधीची तृष्णा, मला हे हवंय, मला हे हवंय, याची कधी भासू शकते तृष्णा? सत्यत्व जाणल्यानंतर. बरं, या ग्रंथाचा एक अजून असा भाग आहे, एक सामान्य जीवाला पण लक्षात ठेवतात, तो एकदम पामर जीव. त्याच्यानंतर एक साधक वर्ग बी यांच्या डोळ्यापुढे, आणि एक अध्यात्मज्ञानामध्ये जो विद्वान या विषयात वावरतोय, विद्वान म्हणून वावरतोय, त्याला सुद्धा सांगतात जर तू याच्या नादी लागला तर फसशील. केवळ आत्मज्ञानच सोडू शकतो. विषयी वस्तू संबंधीची तृष्णा सत्यत्व जाणल्यावर भागते. विषय, गायन, वादक, कीर्तन, नियोजन हा सुद्धा विषय, याच्याबद्दलची सुद्धा तृष्णा गेली पाहिजे. 2 व्यक्तिमत्वांचं मला माहिती पडलं की आम्हाला प्रवचनाला चान्स दिला नाही बंडोबाबांच्या पुण्यतिथीत. एक उच्च मनुष्य एकदम, आणि एक जरा मीडियम आहे.
आणि ज्यांच्या आपण संगतीत, म्हणून संत संगती करावा वास, पण वासच करावा, नाहीतर परत त्याने म्हणतात एखाद्या गुणदोषी लांगा. घाडगे बाबा आणि गुरुवर्य झणझणे बाबा आणि शिंदे दादा हे 3 व्यक्तिमत्व असे आपल्या संप्रदायातले आहेत. आणि बाकीच्यांनी पण त्यांच्याकडून बोध घेतला पाहिजे. त्यांना कीर्तनाची अपेक्षा नाही, प्रवचनाची अपेक्षा नाही, भजनाची अपेक्षा नाही, हरिपाठ नियोजनाची अपेक्षा नाही. फक्त त्यांच्याकडं तुमचं निमंत्रण गेलं पाहिजे, बाबा असा असा कार्यक्रम या ना आमच्या घरी. ही आपण शिकलं पाहिजे त्यांच्याजवळ बसून. आपल्याला गेलं, आपण कोण, आपल्याला घरातली कुत्रा म्हणून विचारत नाहीत, गावातली कोणी आपल्याला किंमत देत नाही. आणि जिथं किंमत देतात तिथं भाव खाल्ला तर मग तुमची किंमतच राहणार नाही कधी. जिथं किंमत देतात ना तिथं, आणि पारमार्थिक माणसाला किंमत पारमार्थिक माणूस देऊ शकतो. व्यावहारिक माणसं व्यावहारिक माणसाला सुद्धा किंमत देत नाहीत व्यवहारात, फक्त पारमार्थिक माणूस देऊ शकतो. त्यावेळेला सगळ्या विषयांबद्दल, एक लहान मुलांना विषय, तारुण्यामध्ये, म्हातारपणामध्ये काहीतरी बाबा यांचं बरं हो, यांचं बरं हो, ह्या एक तृष्णा आहेत. आता आम्ही पाहतो आमच्या घरात, समजा वडील माणसं असलं तर त्यांना वाटतं पोरांचं कसं होतंय, पोरांचं कसं होतंय, पहिलं पोरांचं त्यांच्या, नंतर नातांचं. ही एक. आणि एक सांप्रदायिक लोकांना कीर्तन झालं पाहिजे, प्रवचन झालं पाहिजे, दिंडी जोरात झाली पाहिजे, पंढरपूरमध्ये मठ झालं पाहिजे. ह्यासुद्धा तृष्णा तेव्हा संपू शकतात सत्यतत्व जाणल्यावर भागती. कारण करता करविता तो आहे, इथे याच्या जगात काही होत नाही आणि काही जात नाही अशी जाण येते. शेवाळ खाऊन आपणास काही तहान भागवता येत नाही. आता पाणी प्यायचे त्यांना, पण पाण्याच्या वर शेवाळ आलेलं आहे. त्यांना एक प्रकरण पुढचं सांगायचं आहे, पंचकोश प्रकरण सांगायचं आहे. आपण एका शरीरात गुंतलो आहे, या शरीरात परत 5 प्रकार आहेत. एक अन्नमय कोश आहे, एक स्थूल कोश आहे, एक विज्ञानमय कोश आहे. याच्यापासून आपल्याला बाजूला व्हायचं आहे. आणि आतमध्ये तो मकरंद आहे ना, तो खूप आतमध्ये दडलेला आहे. त्याच्यावरच्या ह्या पाकळ्या आहेत ह्या शरीराच्या, आणि या पाकळ्यांपासून बाजूला जायचे. पाण्यापासूनच शेवाळ निर्माण झालं, पण त्या शेवाळाने काय केलं, पाण्याला झाकून टाकलं. पाण्याचंच अंग आहे शेवाळ, पण ते पिऊन तृष्णा भागू शकत नाही. तसं ज्ञानाचंच परिवर्तित स्वरूप जग आहे, पण या जगाच्या मागे लागलो तर तुमची तृष्णा भागू शकत नाही. त्यावेळेला तुम्हाला काय करावं लागेल, ते शेवाळ बाजूला सारावं लागेल आणि त्याच्यातलं पाणी प्यायचं आहे. शेवाळ खाऊन आपणास काही तहान भागवता येत नाही, पाणी प्यायल्यानेच तहान भागते. पंचकोशाशी असणारी तादात्म्य हे कधीच कोणाला टिकाऊ सुख देऊ शकणार नाही. सुख मिळेल, पण कोणतं नाही मिळणार, टिकाऊ सुख. टिकाऊ सुख कोणाकडे, आत्म्यामध्ये, परमात्म्यामध्ये. आणि बाकीचं सगळं नाशिवंत सुख आहे या जगामध्ये, ते टिकाऊ सुख देऊ शकत नाही. स्वतःच्या सत्य स्वरूपाची प्राप्ती केवळ शाश्वत आनंद देऊ शकते. कोणाची, स्वतःच्या सत्य स्वरूपाची प्राप्ती. कोणाची प्राप्ती करून घ्यायची, देवाची नाही प्राप्ती करून घ्यायची, आपली स्वतःची प्राप्ती करून घ्यायची. स्वतःच्या सत्य स्वरूपाची प्राप्ती केवळ शाश्वत आनंद देऊ शकेल. शेवाळ हे जरी पाण्यापासून निर्माण होत असले तरी ते पाणी नव्हे. पंचकोश जरी आत्मतत्वापासूनच निर्माण होत असले तरी ते म्हणजे आत्मतत्व नव्हे. हे जगत आहे ना, हे जगत देवापासूनच तयार झाले, पण हे म्हणजे देव नाही. जगदेव परी निंदितो हा स्वभाव, जगदेव परी निवडीन निराळे, ज्ञानाचे आंधळे भारवाई. सगळं जग देवे, सगळं जेवे, तरी पण त्याच्यामध्ये परत निवड करावं लागेल. आणि ती बुद्धी किती आपली तत्पर पाहिजे, तत्परायण पाहिजे. कधी, ज्या वेळेला बाबांचं कीर्तन झालंय त्याच वेळेला तुमच्यामध्ये 3 बुद्धीमध्ये पाहिजे. सुपामध्ये लगेच सार आसार फेकून द्यायचं, सार घ्यायचं, आसार घ्यायचं. कारण नाही तर मेमरी काय होऊन जाते, लगेच फुल होऊन जाईल. सगळा सरसट्टा बाजार बाबाचा घेऊन गेला तर त्याच्यातलं सार घ्यायचं आणि टाकून द्यायचं. एवढी बुद्धी पाहिजे. एवढी बुद्धी कशी जमेल, त्या चरख्याकडं शिका. चरख्यात ऊस टाकला तर तो फक्त रसच बाजूला घेतो, बाकी तो चोथ्या जो आहे तो देतो टाकून. तसे शब्द चावट्या फेकून दिल्या पाहिजेत आणि सार घेऊन गेलो पाहिजे. हे कधी, घरी गेल्यावर दुय्यम दर्जाचा साधक येतो आणि त्याला सारखं डुसण्या लावून जाग करावं लागतं. तो 3 नंबरचा, आणि त्याच्या पुढं नंबरच नाहीत काहींना. 1 नंबर जाग्यावरच कळालं पाहिजे आपल्याला काय झालं ते. मग ते पंचकोशापासून ते आत्मतत्व नव्हे. हे जग जरी त्याच्यापासून झालेलं असलं, आत्म्यापासूनच जग निर्माण झालेलं आहे, पण जगात ती क्षमता नाही आपल्याला सुख देण्याचं, कायमस्वरूपी सुख देण्याची पावर त्याच्यात नाही. आता ही एक पोझिशन आहे आणि एक पुढे गेल्यावर एक पोझिशन आहे.
सरसकट जर ते आहे, पण तोपर्यंत अजून जोपर्यंत जाणीव नाही झाली तोपर्यंत असं सांगतात. श्लोक क्रमांक 150ला आपण आलो होतो. आता आपण पुढे 51ला पदार्पण करतो. ते पण घेतले. 151 नंबरचा श्लोक आहे. या पाचही कोशांचा निराश केल्यानंतर हे आत्मतत्व शुद्ध नित्यानंद स्वरूपच असणारे, म्हणून अंतर्यामी असणारे असे परमोच्च तत्व स्वयंप्रकाशी म्हणून प्रतीतीला येते, अनुभवाला येते. प्रतीतीला येते, अनुभूतीला येते. काय तत्व स्वयंप्रकाशित आहे, त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाही. आणि ते कुठे अंतर्यामी आहे, पण त्या अंतर्यामी कोण भजत नाही. ते आत्मतत्व शुद्ध नित्य. बघा बरं, आत्मस्वरूप कुठे आहे. आणि मग बघायला जर आपण इकडे का बरं ज्ञानेश्वर महाराजांचा हा शब्द आहे, देव देव म्हणून व्यर्थ काय हिंडसी, निज देव नेनसी मुळी कोण. का बरं हिंडणं आपल्या साधकाने हिंडलं नाही पाहिजे. ज्याला बोध झालाय, आत्मस्वरूपाचा बोध झालाय, त्यांनी बाह्य देव मूर्ती याच्या आरी नाही गेला पाहिजे, पण त्यांनी हे पण केलं नाही पाहिजे, निषेध नाही केला पाहिजे. पण कारण का, झणझणे बाबांच्या घरामध्ये गणपती आणला होता 5 दिवसाचा, आणि काही कारणामुळे थोडंफार लेट बस झालं, तरी आपले इंगोले बाबा त्यांना काय, बघा जाणत्या माणसाने तर नाहीच करायला पाहिजे. तुम्हाला देव कळालाय ना, तुमचा असा एकदेशीय देव नाही आहे. 13वा अध्याय श्लोक क्रमांक 11. अध्यात्मज्ञानम नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम एतच ज्ञान इति प्रोक्तम अज्ञानम यदन्यथा. त्याच्या नादी नाही लागायचं. का नाही नादी लागायचो, आम्ही नाही फसणार, आम्हाला सगळं कळालंय. 100% तुम्ही फसणार नाही. हे रसायनच असं आहे, तुम्ही फसू शकत नाही. पण नवशिक्या फसू शकतो, कारण त्याच्या डोक्यात हे बसलेले येथे वडील जे करती त्या नाव धर्म ठेवीती एर त्या अनुष्ठीती सामान्य सकळ. आणि ज्याला कळाले ना, आंधळ्याला डोळस माणसाने सावध केलं पाहिजे ना, का पडू द्या त्याला सावध केलं पाहिजे. त्यामुळे ते म्हणतात ही कोणताही 5ही तत्वाचा कोशाचा निराश केल्यानंतर हे आत्मतत्व नित्यानंद स्वरूप असणारे आपल्या हृदयात आहे. नित्य आहे आणि नित्यानंद स्वरूप आहे. आपलं स्वरूप नित्य आहे. आपण नित्य आहोत. आपण जन्माच्या अगोदर होतो, जन्म असताना आहे, आणि आपला देह ठेवला तरी आपण कसे आहेत, नित्य आहोत आपण. आणि नित्य आनंद स्वरूप आहोत आपण. कधी मधी आनंद स्वरूप आहोत का नित्यानंद स्वरूप आहोत. आपण सतत आनंदी आहोत, पण आपल्याला काही फायदा विशेष झाला आनंदी. कांद्याला बाजार लागला आनंदी, कांद्याचा बाजार गेला दुःखी. आणि ते आपण ऐकणारे, गणटिळा लावणारे मोठे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, दुष्काळे परपिढा गेली, हे बोलतात एक आणि करतात एक. त्याच्यामुळं समाजाचं नुकसान होतं. हात डुबला आणि मेला तर याच काय घेणं देणार नाही आपल्याला. पण तुझ्याकडं बघून आहेत ना बरेच जण, देख प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य उरले असे लोका लागे. आपण असा तैसा डोळस देख नाही चाले तैसा, मार्ग अंधासारी का पुढे देख नाही चाले तैसा अज्ञानी प्रगटवा धर्म आचरणी. आपण अज्ञानाला मार्गस्थ करायचंय, ही ड्युटी आहे आपल्याला. काय द्यावे ना, हे द्यावे त्यांची, काय द्यावे हे द्यावे त्यांची. या 5ही कोशांचा निराश केल्यानंतर हे आत्मतत्व शुद्ध आहे. याला कोण शुद्ध करू शकत नाही. ते आत्मा कधीच अशुद्ध होत नाही. कोणत्याही अंत्यजादिक योनीमध्ये असला तरी. उलट हे तर केवढं मोठं आहे, त्यांच्याकडे शुद्ध झाला अमृत कलश. स्वर्गातला अमृत कलश कुठे शुद्ध करायचा, तर म्हणले चोखा मेळ्यांच्या झोपडीत नेऊन ठेवा. अंत्यजादिक योनी तरल्या हरिभजनी. आणि आम्ही लय उच्च दर्जे गेलो, कोण इकडे गेलं, कोण कपारीला गेलं, कोणी माशानी खाल्लं, कोण बुडून गेलं. तिथं शुद्ध झालं. अंत्यजादिक योनी तरल्या हरिभजनी. अरे तयाचे पुराणे भाड झाली. आपल्या आजोबाचं कोण नाव घेतोय का, पण चोखा मेळा बंका जातीचे महार, तयासी सर्वेश्वर ऐक्य करीन. हे महाराज महाराष्ट्रातले नामांकित. घेऊन तर देव भेटणं सोपं नाही. मग संत दर्शनी कोणता लाभ. देव भेटणं सोपं नाही का, देव भेटणं सोपं. बघा हे एवढं जागृती. आपल्याकडं कामं भरपूर, पण आपण जर दुसरीकडेच व्यस्त होत गेलो तर नाही जमणार. अत्यंत नित्यानंद स्वरूप असणारे आपण आहोत.
म्हणून अंतर्यामी असणारे असे परमोच्च जगाच्या बाजारात कोणाकडे जी गोष्ट नाही अशी उंच दर्जाची वस्तू आपल्याकडं आहे हृदयामध्ये. तो आपण शोधतोय कुठं? बाहेर. ती आतमध्ये तत्व स्वयंप्रकाशी म्हणून प्रतीतीला येते. मी असा आहे असं अनुभूतीला येतं. हे पंचकोश बाह्यता आत्म्यापासून उदय पावतात. हे पंचकोश कशामुळे निर्माण झालेले आहेत? आत्म्यामुळेच. त्यांना त्यांचे त्यांचे वैयक्तिक गुणधर्म असतात. प्रत्येक कोशाला प्रत्येकाचा गुणधर्म आहे आणि तो जर आपण आपल्यावर लादून घेतला. गाडी आहे, शेठनी ड्रायव्हर ठेवलेला आहे आणि गाडी ठोकली ड्रायव्हरनी, शेठ जातो का जेलमध्ये? शेठ जातो जेलमध्ये? तपास शेठकडूनच होतो कोणाची गाडी आहे, पण त्यांनी सांगितलं हा ड्रायव्हर होता, चालला आतमध्ये. तसं आपण त्याचे करते नाहीत. पाहिजे आपल्याला कळालं पाहिजे म्हणून सांगतात ते. आणि त्यानुसार त्यांचे विशिष्ट अनुभव त्यांना येत असतात. प्रत्येक डोळ्याचा अनुभव वेगळा आहे, कानाचा अनुभव वेगळा आहे. बरं, कानाला अनुभव येतोय, पण हा चांबड्याचा कान अनुभव घ्यायला फक्त यंत्र आहे. परंतु वस्तू ज्या इलेक्ट्रिक करंट ट्यूब आहे पण करंट नाही तर घेऊ शकत नाही. ही इतकं मिक्स झालेलं आहे आणि त्याला तुम्हाला आपल्याला बाजूला करायचं आहे. एवढी सूक्ष्म बुद्धी साधकाची नाही, माळकऱ्याची झाली पाहिजे, भजण्याची झाली पाहिजे, कीर्तनकाराची झाली पाहिजे, आचार्य वर्गाची झाली पाहिजे. आणि ते ज्याच्या डोक्यात जे ना तेच ढेकर येणार ना त्याला. त्यानुसार त्यांचे विशिष्ट अनुभव येत असतात. तथापि त्यांच्या वाट्याला येणारी सुख दुःखे मात्र आत्म्याची चैतन्यत्वाची नसतात. कानाला फटका बसला म्हणून तत्वाला फटका बसत नाही. नाकाचा घोळणा फुटला म्हणून रक्त आलं तर तत्वाला फटका बसत नाही. पण तत्वाशिवाय ते कळत पण नाही. एवढं मिक्स झालेलं आहे. जेव्हा मी म्हणजे जाणीवयुक्त व्यक्तिभाव बाजूला होतो तेव्हा माझ्यातील आत्मतत्व स्वतः प्रकाशू लागते. आपला मी जरा थोडा बाजूला केला ना का ते ॲटोमॅटिक प्रसवायला सुरुवात होतं. जेव्हा मी म्हणजे जाणीवयुक्त व्यक्तिभाव बाजूला होतो तेव्हा माझ्यातील आत्मतत्व स्वयंप्रकाशू लागते. न म्हणा देह माझा ऐसा किंवा देह मी हे सरे, मग उरला उरे विठ्ठल. तुझा देहभाव बाजूला काढ का आत्मभाग स्वयंभू प्रगट होणार. आत्मभाव, कारण चैतन्य तत्व हे स्वयंप्रकाशी असते. त्यांना कोणीच प्रकाशित करू शकत नाही. आता परवा एक जण म्हटले गुरूंशिवाय भेटू शकत नाही आणि कोण गुरूंनी नाही दिलं स्वयंभूच आहे. स्वयंभूच आहे. आणि हा जे बोलतो ना खिशातून नाही दिलं त्याला त्याची जाण आहेच आहे. तो कधीच विसरू शकत नाही कोणी दिलंय. पण बोलताना असं जे रिअल फॅक्ट आहे ते सांगावंच लागेल. रिअल जे खरी वस्तुस्थिती आहे ती प्रगटच करावं लागेल तुम्हाला. पण ती कोणाच्या तरी माध्यमातून मिळते हेही स्वीकारावं लागतं. पण माध्यम सुद्धा काय? माध्यम सुद्धा तीच वस्तू आहे. जी वस्तू मिळालेली आहे ज्याच्या थ्रू ती वस्तू तो वेगळा नाही आणि त्याने ज्याला दिलंय तोही त्याच्यापेक्षा वेगळा नाही. त्रिपुटी सांडिली असं होतं. त्यावेळेची ती वाक्य आहेत. केव्हाची कोणती वाक्य हे कळायला आपली उंची सुद्धा तेवढी पाहिजे. संप्रदायामध्ये आपण अनेक जणांची प्रवचन ऐकू, कीर्तन ऐकू, तो एखाद्याला म्हणाल हा असं म्हणला होता, तो तसं म्हणला होता. तुला ते कळलं नाही, पेलवलं नाही. आणि तुला जर पेलवलं नाही तर तू तिथंच क्लिअर करायला पाहिजे त्यांना. काय हे कसं? अजून आपल्या डोक्यातला गोंधळ अजून 100 डोक्यात आपल्याला व्यासपीठ मिळाल्यावर घातलं का समजायचं आप डुबे तो डुबे आणि घोळ राहणार. गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवताना 50 वर्गातल्या 50 विद्यार्थ्यांना सगळं लगेच कळत नाही. मग त्यांनी गुरुजीलाच विचारलं पाहिजे ना, का शेजारच्या गुरुजीला जायचं विचारायला. त्यावेळेला ते चैतन्य तत्व स्वयंप्रकाशी असते. ते चैतन्य तत्व शाश्वत एकदम फटाफट. ते चैतन्य तत्व शाश्वत नित्य असते. नित्य ते की जे भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ यांनी बाधित होत नाही. बघा, कारण ते चैतन्य तत्व स्वयंप्रकाश असते. ते चैतन्य तत्व शाश्वत नित्य असते. ते नित्य ते की भूत काळात, वर्तमान काळात आणि भविष्य काळात यांनी बाधित होत नाही. ते त्रिकाला बाधित असते. काल ही मनाची संकल्पना आहे. एवढे वर्ष झाले हे आपल्याला वाटतंय. मी आता आलो होतो, मी उद्या चाललोय हे आता वाटतंय. आपल्याला मनामुळे वाटते. मन जेव्हा संपणार तेव्हा काल संपलेला आहे. आकार जेव्हा संपणार तेव्हा
देश वस्तू काळ सगळं संपणार जाणार, जोपर्यंत आपली आकारावर दृष्टी तोपर्यंत. आणि म्हणून मनाच्या अतीत झाल्यावरच त्या आनंदाची अनुभूती येते. बघा, मनाच्या पलीकडे गेल्यानंतरच आनंदाची अनुभूती येते जीवाला. शिवाय तो आनंद साररूप, एकरस, अपरिवर्तनीय, अप्रदूषित आणि शाश्वत असतो. बघा किती फोडून सांगितलेलं आपल्याला. जो आपल्याला आनंदाचा अनुभूतीचा आनंद भेटणार आहे, आनंदाची अनुभूती भेटणार आहे, तो आनंद साररूप आहे, सगळ्या आनंदाचं सार. शिवाय एकरूप आहे, अपरिवर्तनीय, त्याचं परिवर्तन होत नाही, जसं तुपाचं परिवर्तन होत नाही. अप्रदूषित, त्याच्यात मिलावट नाही. आणि शाश्वत असतो तो आनंद. तो आनंद कधीच हिरावून घेऊ शकत नाही आपल्या. आपण जे काही सत्संगाला गेलो बघा, तिथला आनंद आठवला ना आपल्याला आत्ता, तरी आपणाला असं लगेच आपण त्या भूमिकेमध्ये लगेच जातो. असे काही सत्संग आहेत का त्या सत्संगाची आपल्या एक मनावर एक वेगळीच हे पडलेली आहे. या आत्मतत्वाची अनुभूती आत्मतत्वाने खोल अंतर्यामीच होत असते. आत्मतत्वाची अनुभूती आत्मतत्वानीच होत असते. थोडंसं आत्मतत्वाची अनुभूती आत्मतत्वानीच होत असते, दुसरं साधनाने होणार नाही. आत्म्याचा अनुभव कोणा, म्हणून जे जे सुवेद्या आत्मरूपा, आत्माच आत्म्याला जाणू शकतो, तो देव आहे, तो गणपती बाप्पा आहे. या आत्मतत्वाची अनुभूती आत्मतत्वानेच खोल अंतर्यामीच होत असते. किती खोल गेलं पाहिजे. तो देवमासा असतो, तो अशी वर उंची उडी मारतो परत खाली तळाशी जाऊन येतो. तिथं जायची आपल्याला बुद्धी आली पाहिजे. इथं परमार्थ करणाऱ्यांना 10 वर्ष झाले आणि अजून चिंगळ्यात चापतोय नाही. आतमध्ये गेला पाहिजे, खोल पाण्यात उतरता आलं पाहिजे आपल्याला. ती विचाराची खोली कळली पाहिजे आपल्याला. अनुभूती आत्मतत्वाने खोल अंतर्यामीच होत असते. वर आत्मतत्वाची अनुभूती येत नाही. हे मासे पकडणारे जे भाऊ आहेत, ते समुद्रातून मासे आणतात, काही तेल आणतात आणि काही खालून हिरमानके घेऊन येत असतात. असा हा आपल्या ज्ञानाचा सागर आहे. त्या सागरात वर आंघोळ करून आला त्याचं काम नाही, पूर्ण तळाशी गेला पाहिजे. बाहेर असणाऱ्या वस्तुनिष्ठेने नव्हे, अंतरात्मी परमात्म्याने तो सुखाचा अनुभव येणार आहे. बाहेर वस्तुनिष्ठाने नाही मिळणार. अमुक वस्तूने मला आनंद भेटेल, कल्पांती मिळू शकत नाही त्या वस्तूमध्ये. ती वस्तूच मुडदाड आहे. त्या मुडदाड वस्तूपासून कसा आनंद मिळू शकतो. पाहणारा जेव्हा जागा होतो तेव्हा स्वप्न संपुष्टात येते. बघा, आपण जेव्हा जागे हो ना तेव्हा स्वप्न संपणार आहे. आता आपण जागे आहोत का झोपलेले आहोत का मधल्या स्थितीत आहे? मधल्या स्थितीत आहोत. बोलने आ बोले, जागे बाहेर आतनी जिली, कैसे घरात घरकुल केले, नेनो अंधार ना उजडले गा, वासुदेव करीतो फिर. बाहेर लय जागेत पण असं आतमध्ये मेले आणि बाहेर जागे. काय उपयोगाचं? त्याप्रमाणे ज्यावेळेला खरा जागा होणार त्यावेळेला दुःख संपुष्टात येते. त्याप्रमाणे जेव्हा मला परमात्म्याचे आकलन होते तेव्हा मी स्वतःला एक क्षुद्र जीवात्मा म्हणून समजण्यामध्ये किती आधार शून्य आणि मूर्ख होतो हे लक्षात येते. ज्यावेळेला आपण स्वतःला आपल्याला अनुभूती येतील तेव्हा त्याची चालच बदलल. तुम्ही चिंतन करून बघा बरं, 1-1.5 तास रात्रीचं चिंतन करून बघायचं. रात्रीचं का? सगळे झोपलेले असतात, शांत, भयान शांतता. मग एकटंच रात्रीचं उठून परत चिंतनातून उठल्यावर का 1-1.5 तासांनी चालायला सुरुवात करायची. असे ते मुडदाड पेंगल्या आणि नाही चालायचं, टाईटमध्ये राहील तो असा. तो स्वयं आत्म, तो म्हणणार मी मोठा झालो. कधी चिंतनाला बसले असं पण वाटतं, अरे मी मोठा असं बी होतं. कधी आपण लय असे मोठे, बहु मोठे असं पण होतं. आपली आहोत आपण, पण आपल्याला तशी जाण नाही. आणि आपल्याला सांगणारे बी असंच वेगळं सांगणार आहेत, उलटं पालटं, साधने संबंधाने नाही बोलणार. त्यावेळेला आपण शूद्र जीवात्मा म्हणून समजण्यामध्ये किती आधार शून्य आणि किती मूर्ख होते लक्षात येते. लक्षात येते कधी जेवढ्या वेळ लक्षात येते त्याच्यापेक्षा जास्त वेळ काय होतं, विसरून जातो आम्ही. हे कंटिन्यू तत्परायण अहर्निशी असं लक्षात राहिलं पाहिजे. इथं त्यांना जाण आली, मी
शूद्र जीव नाही, मी तर चैतन्य स्वरूप आहे. श्लोक क्रमांक 152 वाचतो. या बंधनातून मुक्त होण्याकरता शहाण्या माणसाने आत्मा आणि अनात्मा यामधील विवेक करण्यात शिकले पाहिजे. शहाण्याने प्रत्येक गोष्टीत चाचपणी केली पाहिजे, हे करणीय आहे का अकरणीय आहे. मुक्त होण्याकरता शहाण्या माणसाने आत्मा आणि अनात्मा यामध्ये विवेक करण्यात शिकले पाहिजे. तर शहाणा म्हणायचा, शहाणा म्हणून घ्यायला लय सोपं वाटतंय आपल्याला. तेव्हाच आपल्या आत्मस्वरूपास परम सचितानंद स्वरूप म्हणून जाणून तो सुखी होईल. सारखं व्यग्र बुद्धी पाहिजे, त्याच्यामध्ये गुंतलेला पाहिजे माणूस. हे काय, हे काय, हे काय. वैज्ञानिक एखादा निष्कर्ष काढतो, तो किती त्याच्यासाठी तो तरफडतोय. नाठवे, तहान, भूक अशी त्याला होतो, झोप नाही त्याला लागत. त्या ध्येयाने तो पछाडलेला असतो. तो शिवाजी महाराजांचे 7 सैनिक कसे पळाले होते, पछाडले. ते म्हणले नाही, आता शिवाजी महाराज सांगितलं तुमचं तोंड दाखवू नका आम्हाला, त्याला उचलून आणल्याशिवाय. 7 जण गेले, प्रतापराव गुजरन ते माग पुढे विचार नाही केला. कारण आपली इकडून झालं ना, आपण एक तर जिंकू नाही तर मरू. बघा अशी आपली एवढी ध्येय धोरणं पाहिजे. मेलो तरी मेलो नाही, ते अजरामर झाले. विचार करील कोणी एखादा गाणं ऐकणारा, वेडात मराठी वीर दौडले 7. कोणते 7? त्यांची हिस्ट्री काढली जाईल. ते मेले नाहीत आता, ते उलट जागे आहेत. ध्येयपूर्तीसाठी देह समर्पण करण्याची वेळ आली तरी चालेल, हा आपला इतिहास शिकवतो आपल्याला. शहाण्या माणसाने आत्मा अनात्मा यातील विवेक करण्यास शिकले पाहिजे. तेव्हाच आपल्या आत्मस्वरूपास परम सच्चिदानंद स्वरूप म्हणून जाणून तो सुखी होईल. मी एवढा दिसतो एवढा नाहीच आहे. मला हे शरीर दिले हे समजून देण्यासाठी दिलेले, पण मी दिसतो एवढा नाही. जे या ज्ञान मार्गाने जातात त्यांना नेहमीच आत्मा आणि अनात्मा यामध्ये विवेक करावा लागतो. जे ज्ञान मार्गाने राहतात. संप्रदायाला ज्ञान मार्गाला जायला सांगितलं नाही, नको आम्हाला तुमचं ज्ञान, आमचं आपलं कर्म बरं आहे, आमचं आपलं भक्ती आहे. भक्ती म्हणजेच ज्ञान. कर्म करायला सुद्धा डोकं लागतं, त्याला सुद्धा ज्ञान असावं लागतं. आणि नको तुम्हाला तर ते काढून टाका, ते ज्ञान पैगा बरवे. ज्ञान हा गाभा आहे, गाभा. हे आत्म्याचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. जे या ज्ञान मार्गाने जातात त्यांना नेहमीच आत्मा आणि अनात्मा यामध्ये विवेक करावा लागतो. श्रुती ग्रंथात पारंगत झालेल्या विद्वान माणसाने सुद्धा भवबंधनातून मुक्त होण्याकरता नेहमी सत्य आणि असत्य, आत्मा आणि अनात्मा यामध्ये नेहमी विवेक केला पाहिजे. हे तर आपल्याला सांगितलं, पण श्रुती ग्रंथात पारंगत झालेले विद्वान म्हणजे शास्त्री लोकांनी सुद्धा, माणसाने सुद्धा भवबंधनातून मुक्त होण्याकरता नेहमी सत्य आणि असत्य, आत्मा आणि अनात्मा यामध्ये नेहमी विवेक केला पाहिजे. नाही तर दिली खुर्चीन बसले त्याच्यात, तेवढं नाही, विवेक निवडला पाहिजे. मी सुटायचंय तेवढ्या खुश नाही व्हायचं आपण. त्यांच्या व्यक्तित्वाच्या एका भागाने प्रत्येक अनुभव त्यांच्या व्यक्तित्वाच्या कोणत्या स्तरातून निर्माण झाला हे शोधण्याकरता त्या अनुभवाचे सातत्याने विश्लेषण केले पाहिजे. अमका अमका अनुभव हा देहाचा आहे, हा मनाचा आहे, हा बुद्धीचा आहे, आत्म्याचा काय अनुभव आहे. आपण म्हणतो ना अनुभूती आली पाहिजे. अहो एक दिवशी अनुभूती सुद्धा अनुभूतीत गिळून जाते. अनुभूती कोणाला येते? तो मी आहे. अनुभूती एक माझं अंग आहे, त्याचंच दुसरं नाव आहे अनुभूतीचं कंसात समाधी. ती समाधी माझ्याकडे आनंद घ्यायला येते, असा मी आहे. अमका अमका अनुभव हा देहाचा आहे, कामनांचा आहे, बुद्धीचा आहे. याची स्पष्टपणे खात्री करून घेतल्यानंतर त्याने आपले लक्ष आत्मतत्वाकडे वळवावे आणि तो अनुभव त्या त्या उपाधीचा आहे आणि आत्म्याचा जे त्याचे सत्य स्वरूप आहे त्याचा नव्हे अशी भावना करून घ्यावी. वस्तूकडून मिळालेला आनंद हा वस्तुरूप आहे. ती वस्तू नसताना जो आनंद मिळतो तो शाश्वत आत्म्याचा आनंद आहे, तो मला शोधायचा आहे. या आत्मानात्म विवेकाच्या आणि दृढीकरणाच्या प्रक्रियेनेच केवळ तो स्वतःच दुःखाच्या बंधनापासून मुक्त करू घेऊ शकेल. बघा, या आत्मानात्म विवेकाच्या आणि दृढीकरणाच्या, हा आत्मानात्म विवेक कळावा म्हणून 13व्या अध्याय सांगितलं. मुमुक्षु लोक ज्ञानी वर्गाचे उमरे झिजवतात आणि ज्ञानी माणसं दुबत्या गायी ग्रंथ कपाटामध्ये ठेवतात, शोकेशमध्ये, बाहेरून येणाऱ्यांना दिसायला म्हणून. त्या सारख्या चाळत राहतात. ते त्याच्यासाठी हिमालयात काही लोक ब्रह्मचर्य व्रत धारण केलेले काहींनी, हे गोष्ट कळावं म्हणून.
काही योग साधना करतात, आत्मा अनात्माचा विचार आम्हाला कळावं, सत्य काय असत्य काय हे कळवण्यासाठी जंग जंग पछाडलेले आहे त्यांनी. आणि तुम्ही आपण पार बत्तर संसारिक आहे, आपल्या संसाराला सुद्धा गाडीची किंमत नाही, परी पण देवाने आपल्यावर कृपा केली. आपल्यापेक्षा किती उच्च दर्जाचे करणारे लोक आहेत, पण त्यांना ते नाही मिळालं. आणि आपण काहीच नाही, आपला संसार म्हणजे तो सुद्धा गाचाळवाणीच आहे, तरी सुद्धा देवाने आपल्यावर कृपा केली. त्या कृपेतून उतराय होण्यासाठी पुन्हा भक्ती करायची देवाची. त्या आत्मा अनात्मवेग दृढीकरणाच्या प्रक्रियेनेच केवळ तो स्वतःच दुःखाच्या बंधनापासून मुक्त करून घेऊ शकेल, आत्म्याशी अनुसंधान राखू शकेल. बघा कशापासून, आत्मा आनंद बंधनापासून सुटेल आणि आत्म्यावर प्रत्येक वेळेला त्याची दृष्टी राहील. काय म्हणतात ते, लक्ष लावणी राहा गोविंदू गा, तिथेच त्याचं कंटिन्यू लक्ष राहील. आणि नित्य परमात्म सुखात तो स्वतः सुरक्षित ठेवू शकेल, स्वतः तो सेफमध्ये राहणार. त्यानंतर त्याला संघर्ष नाही, जगामध्ये कोणाशी संघर्ष करणार, ताण नाही की तणाव नाही. हे ते सचितानंद स्वरूप परमतत्व हेच त्याचे सत्य स्वरूप होय. तो शरीर मन बुद्धी उपाधीच्याही पलीकडे गेलेला असतो. आणि या सुखावर आपल्याला जायचे. तुका म्हणे मन नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडलो, तिथं जायचंय आपल्याला. ते आपलं अंतिम गंतव्यस्थान आहे, तिथे पोचायचंय आपल्याला. मुंजा गवतापासून जशी ईशिका सोलून काढावी, त्याप्रमाणे जो इंद्रियांनी अनुभवलेल्या मनाने संकल्प केलेल्या सर्व दृश्य वस्तूंना आत्मनिष्ठ असंग निष्क्रिय आत्मतत्वापासून वेगळे करतो, त्याने आत्मस्वरूपामध्ये सर्व विलीन केल्यामुळे जो आत्मस्वरूपाशी एकरूप होतो तोच मुक्त होय. एक उदाहरण केळीचं दिले, त्या मुंजा गवताचं. केळीचं कसं ते एक एक पाल्ट काढत राहायचा, म्हणजे सुलतच राहते ना, आणि आतमध्ये गेलं का एकदम पोकळ गाभा आहे त्याचा, आणि वर रप 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 आहे एकदम. शेवटचं वरचं पान ते इतकं रप आहे, ते ओढायचं ते ओढायचं ते ओढायचं का आतमध्ये गेलं का त्याचा मेन गाभा भेटतो. तसं हे पंच कोशाचं शरीर येतं, एक एक कोश बाजूला केला का मग आतमध्ये त्या स्वरूपाची दृष्टी प्राप्त होईल. सर्वसाधारण केळीच्या रोपटाप्रमाणे एकत्रित गुंडाळलेल्या पानाच्या सोटाप्रमाणे असलेला मुंजा म्हणजे गवता व्यतिरिक्त दुसरे काही नव्हे. पानाची ही आवरणे एकामागून एक आतील गाभा लागेपर्यंत सोलून काढतात. त्याप्रमाणे आत्मतत्व की जे निष्क्रिय असंग असते ते आवृत्त करणाऱ्या कोशातून अलग करता येईल, परंतु आतील गाभा फारच नाजूक आणि कोमल असल्यामुळे आपणास फार काळजीपूर्वक राहावे लागते. आतमध्ये जाता 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 मग आतला गाभा सापडणार. उदाहरण, दृश्य म्हणजे दृश्य म्हणून ज्याचे वर्गीकरण करता येईल, जे इंद्रिय गोचर असते, मनाचे जे कल्पिले जाते, मनाने जे कल्पिले जाते आणि बुद्धीने जिचा विचार केला जातो, ते आत्मतत्वास आवृत्त करणाऱ्या पंचकोश कर्त्याहून मुंजा गवतातील गाभा असतो. त्याप्रमाणे बघा, हे त्याच्या पलीकडे जे आत्मतत्व आवृत्त करणाऱ्या कर्त्याहून वेगळे असते, म्हणजे वरवरच्या याच्यापासून तो वेगळा असतो आतला गाभा. तसं शरीर मन बुद्धी आणि दृश्य भावना विचार त्याच अनुभवल्या जाणाऱ्या विषय वस्तू होते. बघा, त्याप्रमाणे शरीर मन बुद्धी दृश्य भावना विचार त्याच अनुभवल्या जाणाऱ्या विषय वस्तू होते की ज्या आत्मतत्वाला आवृत्त करतात. बघा, पहिलं काय जाणतो, वरचं शरीराला जाणतो, मन जाणतो, वरच्या सोपट्यांना जाणतो, परंतु आतमधल्या आत्मतत्वाला ते आवृत्त करत असतात. एक एक आवरण दूर करून आतील मुंजा गवताचा कोळ नाजूक भाग गाभा प्राप्त करून घेता येतो आणि तो स्पष्ट दिसतोही. अगदी त्याचप्रमाणे आत्मतत्वावरील सर्व कोशाचा निराश करून आतील असंग आणि निष्क्रिय आत्मतत्व प्राप्त करून घेता येते. प्रयासाने तिथपर्यंत जाता येते. हा नेहमी अंतर्यामी असणारा आणि प्रत्येकाच्या अंतकरणात कर्ता म्हणून विलास करणारा प्रत्येगात्मा आता आपल्या प्रतीतीस येत नाही. बघा, तो आतून जो आहे ना अंतकरणात कर्ता म्हणून विलास करणार, तो आता प्रतीतीला येत नाही, पण तिथे त्या स्पॉटला गेल्यानंतर करणार. कारण आपण नेहमी
स्वतःला शरीर मन बुद्धी उपाधीतून सदैव पाहत असतो. मग त्या केळीच्या सापट्या जशा बाजूला करायच्या तशा शरीर बाजूला करायचं, मन बाजूला करायचं, बुद्धी बाजूला करायची, दृश्य बाजूला करायचं, भावना बाजूला करायच्या, विचार. मग आतमध्ये तो कोवळा कोंब आत्मतत्वाचा भेटेल. जेव्हा या चैतन्य तत्वाची अक्रिय तत्वाची वस्तुरहित्य जाणीव अवस्थेची अनुभूती येते, तेव्हा संपूर्ण इंद्रिय गोचर अद्भुत जग त्याच्यामध्ये विलीन होते. सगळं संपुष्टात होते, ते गायब होते, त्याच्यात विलीन होते. अदृश्य तेच झाले, काही दृश्य जे होते ते त्याच्यात गायब होऊन जातं त्याच्या मूळ स्वरूपात. प्लॅस्टिक म्हणल्यानंतर चिमटा त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो. हे कागद म्हणल्यानंतर लाकडामध्ये विलीन होऊन जातं. बघ किती आहे, किती हा कागद आणि हे लाकूड, हे पण काय आहे, लाकूडच आहे. पण बघा हे एवढं एवढं त्याच्यामध्ये, हे याच्यातूनच निर्माण झालेलं आहे. बघा तसं हे आपण सगळे याच्यातून निर्माण झालेले. ते त्याच्यातून जेव्हा तुम्ही बाजूला होणार त्यावेळेला तुम्हाला ते कळणार. आपण स्वतःला शरीर मन बुद्धी उपाधीतून सदैव पाहत असतो. जेव्हा का म्हणून तो करता दिसत नाही आपल्याला, मूळ करता जो आहे तो दिसत नाही. जेव्हा या चैतन्य तत्वाची अक्रिय तत्वाची वस्तुरहित्य जाणीव अवस्थेची अनुभूती येते, तेव्हा संपूर्ण इंद्रिय गोचर अद्भुत जग त्याच्यामध्ये विलीन होते. जसे जागृती नंतर स्वप्नाभिमानी आत्मा आणि विश्व स्वप्न विश्व ही दोन्ही जागे होणाऱ्या जागृत अभिमानी आत्म्यामध्ये विलीन होतात. रात्री पडलेलं स्वप्न, ती स्वप्नावस्था, त्या स्वप्नातलं विश्व जाग झाल्यावर कुठं गायब होतं, या स्थितीमध्ये विलीन होऊन जातं. अशा रीतीने जो आत्मतत्वाप्रत पोहोचतो आणि त्यात विलीन होतो तोच खरा मुक्त होय. त्याला पुन्हा दृश्य भावना विचाराच्या जगात करता भोगता जीव म्हणून येणे जाणे नसते. कधी, ज्या वेळेला तो त्याच्यामध्ये विलीन होईल. मीठ जेव्हा समुद्रामध्ये विलीन होईल मग त्याचं पळापळीत संपली. या ट्रकमधून दुकानदाराकडे जा, दुकानदाराकडून एखाद्याच्या घरात जा, त्या घरातून बरणीत जा, बरणीतून टोपात जा, पण एकदा का ते पाणी स्वरूप झालं का संपलं. या श्लोकात जीवनमुक्तांची ईश्वरी साक्षात्कार झालेल्या पुरुषाची व्याख्या सापडते. याच्या सापडली ना, तो दृश्य भावनेतून बाजूला झाला, पंचकोश बाजूला करून स्वयं आत्मघन झाला तो. पुढील श्लोकात श्री आचार्य प्रत्यक्ष साधकांना उद्देशून बोलतात. हे पंचकोश एक एक घेऊन प्रत्येकाचे विस्ताराने वर्णन केलेले आहे. त्या कोशाच्या एकेकाच्या अतीत कसे होता येते आणि आपणास अंततः आत्मनिष्ठ अनुभूती कशी येऊ शकते हे जगद्गुरू श्री शंकराचार्य दाखवून देतात. आता प्रकरण चेंज होते. प्रकरण क्रमांक 40. पंचकोश निराश. पंचकोशाचा बात करायचा, त्याला त्यांचं अस्तित्व संपवायचं, ते नाहीत असं अनुभवायचं. त्यातला पहिला आहे अन्नमय कोश. आठवण काढली, मी म्हणलं एवढ्या वेळ झालं खोकला कसा नाही आला. तो म्हणला लगेच येतोच महाराज, तुम्ही आठवण काढली ना मी हजर. हा अन्नापासून बनलेला असा जो देह तो अन्नमय कोश होय. कशापासून बनलेला आहे? अन्नापासून. अन्न माहिती ना तुम्हाला तो अन्नमय कोश होय. तो अन्नाने पोसला जातो, त्याविना त्याचा नाश होतो. ज्याला देह ठेवायचा ना, असं वाटलं आता अपोष घरातल्या लोकांना त्रासदायक होतोय, त्यांनी पहिलं काय बंद करायचं? अन्न घ्यायचं बंद करायचं. त्यांनी नाही केलं तरी देव त्याच्या तोंडाला चव नाही. त्याला किती घेऊन गेलो तो नको. घरचे म्हणतात नको, म्हणतात नको म्हणतात म्हणजे समजायचं यांना वरचे डोळे लागलेले आहेत. रक्त मांस कातडी हाडे यांची मल आणि याची बनलेली ही रास हा देह नित्य शुद्ध स्वयंसिद्ध आत्मा असूच शकणार नाही. याच्यामध्ये एवढी घाण भरलेली आहे, तो आत्मा नित्य शुद्ध आहे स्वयंसिद्ध हा असूच शकत नाही. या व पुढील श्लोकामध्ये मानवी व्यक्तिमत्वाच्या पंचकोशापैकी प्रत्येकाचा खोल विचार केलेला आहे. ते एक एक घेऊन त्याचे विस्तृत अन्वेषण व त्यावर चिंतन केलेले आहे आणि खोलवर व पूर्वग्रह विरहित केलेल्या चिंतनाचा परिणाम म्हणून प्रत्येक कोशाचा निराश करण्यात आला आहे. श्लोक क्रमांक 154 ते 163.
हा 10 श्लोकात भौतिक देहाचे अन्नमय कोशाचे विवरण सापडते. आता आपण 154 पासून चालू होणार आहे, तर त्याच्यामध्ये अन्नमय कोशाचं विवरण आहे. बघा, पटणाऱ्या गोष्टी नाहीत ना, ते सांगतात, त्यामुळं लोकांना पटत नाही. बहुसंख्य प्राणीमात्रांना भौतिक देह हे अत्यंत शक्तिशाली आकर्षण असते. बघा, सगळ्यांचं कशावर प्रेम आहे? शरीरावरच आहे. आणि माझं शरीर भौतिक देह हे अत्यंत शक्तिशाली आकर्षण असते, त्याच्याबद्दल इतकं आकर्षण आहे आपल्याला. आणि आपणापैकी मेलो सुद्धा म्हणतो मी सोडणार नाही हे शरीर, मी जाणार नाही, पण त्याला हाकलून दिला तरी जात नाही तो. बघा, आणि आपणापैकी बहुतेकांना देहाहून भव्यतर आणि दिव्यतर अशा कशाचीच जाणीव नसते. आपली डोकी कुठपर्यंत आहे, बस एवढंच. शरीरात त्या सरड्याची धाव कुंपणापर्यंत. त्याला वाटतं मी म्हणजे एवढाच, बस, याच्या पलीकडे त्याला काही माहीत नाही. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. बरोबर, त्या प्राण्यांना भौतिक देहावरच प्रेम आहे. अजून अशी जोड आहे, जे बहुत एका अमंतरू त्या प्राणिया कामी भरू शरीरावर आदरू. आणि मग त्याच्यामुळे त्याची बरीच घुमणी झाली, काय ट्रॅव्हलिंग भरपूर झालं त्याचं. जे बहुत अवांतरू, ट्रॅव्हलिंग झालं थकतो ना माणूस. जे बहुत अवांतरू देहाची वरी आदरू. अहंकार पहिलं काय? पहिलं सुरुवात, जे बहुत एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. आणि तिकडे होता देहावर आदरू, इकडे अहंकाराचा भूत संचारू. अहंकाराचा भूत संचार झालं ते भूत एकदा उठलं का कोणच्याच्याने आवरत नाही. त्याला जरा कोणतरी असा चोपणारा भेटला का, त्याला किती मार लागत असेल. ते काय एवढं वजनदार असते का? त्या मोराची पिसानी मारते ना, तरी फटके बसतात वाटतं त्याला त्यांनी नाही मारलं पाहिजे. तो मर्याईच्या देवाऱ्याकडचं चाबूक आणलं पाहिजे. चटा आवाज आला पाहिजे, मग अहंकाराचं भूत पळून जाईल. आणि मारतो ना ईश्वर, मारतो चांगल्या मोठमोठ्या दांडक्यांनी मारतो, पण निर्लज्जम सदा सुखी. आपणापैकी बहुतेकांना देहाहून भव्यतर आणि दिव्यतर अशी कशाचीच जाणीव नसते. आज लाखो वर्ष मानव या जगात मुख्यतः देहधारी व्यक्ती म्हणूनच जगत आहे. मी देह म्हणूनच जगतो. तो आज जन्मोजन्मी स्वसंरक्षक उपजत प्रेरणेच्या प्रभावामुळे धडपड करीत जीवन व्यतीत करीत आहे. अशा परिस्थितीत आपण आपल्या स्वतःच्या शरीराचं रक्षण करीत चाललाय. अशा परिस्थितीत मी देह नव्हे असे एकदम म्हणणे हास्यास्पद, अशक्य, तसेच अत्यंत मूर्खपणाचे ठरते. ज्याच्या पूर्ण ठासून भरलेले मी देह, त्याला तू सांगायचं आपण तू देह नाहीस, तर म्हणाला हात चक्रम झालाय. पण मला नवीन बाबांनी बोध दिला आणि माझ्या ते ठसलं. आणि एका घरी गेलं, तिथं मनुष्य वारला होता. तर मग ते रडत होते आणि मी त्यांना सांगत होतो, हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे काय देह आहे का? तुम्ही कशाला रडताय? ते म्हणले याला पहिला बाहेर घेऊन जावा. कुठे काही सांगून उपयोगाचं नाही, कारण त्यांच्या ते रोमात भरलेले, रडायचं नाही. ते म्हणले हा काय उलटच बोलायला लागलाय, याच्या फिटिंग उलटी झालेली, याला बाहेर घेऊन जावा. तो आज जन्मोजन्मी. बघा, मग त्यामुळे ते मूर्खपणाचं ठरल. त्याला लगेच सांगितलं तू देह नाही, देह मी हे सरी. मग उरला उरे विठ्ठल आहे की नाही. आणि तो देहबुद्धी जात नाही म्हणून तुकाराम महाराजांना लय गायावाया करायला लागली. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. पण हँडवेल आला का परत देहाचा विसर जागवा होतो. भजन म्हणताना देहाचा विसर जातो. आणि हँडवेलमध्ये पाहिलं आपल्या मंडळाचं, आपलं नाव नाही, आला देवबुद्धी, परत गेला रसातळाला. शास्त्रीय दृष्टिकोनातून निरीक्षण करणे आणि त्याचे विश्लेषण करणे या सुपरिचित पद्धतीने या श्लोकात केलेल्या दृढ कथनावर पुरेसा प्रकाश टाकण्यात आलेला आहे. या देहाचे घटक, अवयव, इंद्रिय, बघा ह्या घटक याचे काय, याचं मूल कशावर आहे? अवयव, त्याचे कार्य आणि बाह्य जगाचे ज्ञान, देहास कसे होते ते, आणि या देहाचे आणि देहीशी आणि भोवतालच्या जगाशी असलेले त्याचे नाते, या सर्वांचे विश्लेषण करून काळजीपूर्वक संशोधन केल्यानंतर
आपणा सहज समजते की आपण म्हणजे वस्तुता देह नव्हे. बघा, शरीर, इंद्रिय, त्याचे मूळ घटक, त्या इंद्रियांकडून होणारे कार्य, जगाचे ज्ञान, देहाचे ज्ञान आणि देहाच्या आतमध्ये असणारा देहीचे ज्ञान, देहीशी, त्या देहीशी आपले काय संबंध आहे? शरीर क्षेत्र, क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी अरे बोला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, हे शरीर क्षेत्र आहे आणि त्याच्यात राहणारा क्षेत्रज्ञ. आपण क्षेत्रज्ञ आहोत का क्षेत्र आहोत? क्षेत्रज्ञ आहोत आपण. मग त्यावेळेला ही ज्यावेळेला त्याचा निवाडा होतो, संशोधन केल्यानंतर आपणास सहज समजते की आपण म्हणजे वस्तुता देह नव्हे. या केवळ आत्मनिष्ठ ज्ञानानेच आपणास या ठिकाणी देह तादात्म्यापासून परावृत्त होण्यास शिकणे शक्य आहे. देहापासून कधी बाजूला हो? मी देह नसून मी देह नाही. मग मी देह नाही तर मी कोण आहे सांगा ना. मग ते सांगावं लागतं पहिलं. तू वासुदेव तत्वता. मग त्यावेळेला म्हणेल मी वासुदेव तत्वता आहे, मी देह नाही. त्या युक्तिवादाची मग आत्मनिष्ठ ज्ञानानेच आपणास देह तादात्म्यापासून परावृत्त होण्यास शिकणे शक्य आहे. त्या युक्तिवादाशी या ठिकाणी आपल्याला पटेल अशा रीतीने मांडणी केली आहे. हा युक्तिवाद समजून घेणे, लक्षात ठेवणे म्हणजेच आपण स्वतंत्रपणे करावयाच्या चिंतनास सहाय्य करणे होय. आपण जे ऐकलं ते डोक्यात ठेवायचं आणि ते ज्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला ते अंमलात आणायचं, तर आपल्या चिंतनास ते सहाय्यभूत होऊ शकतं. या श्लोकामध्ये देहावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. हा देह पित्याच्या पूबीजापासून निर्माण झालेला असतो. ते पूबीज पित्याने खाल्लेल्या आत्मसात केलेल्या अन्नरसातून निर्माण झालेले असते आणि ते पूबीज जेव्हा मातेच्या गर्भात येते तेव्हा त्याचे भरण पोषण मातेने खाल्लेल्या अन्नानेच झाले होते. जन्मल्यानंतरही ते बालक स्वतः खाल्लेल्या आणि आत्मसात केलेल्या अन्नावरच दिवसेंदिवस वाढत जाते आणि जेव्हा देहाचा नाश होतो तेव्हा तो देह पक्षी, कीटक, वनस्पती इत्यादी सजीव आणि सजीव प्राणीमात्रांचे अन्नच होत असते. म्हणून जे अन्नापासून निर्माण होते अन्नावरच पोचले जाते आणि विनाशानंतर इतरांच्यासाठी अन्न म्हणून परत जाते. त्याला यथार्थपणे अन्नमय कोश म्हणून संबोधले जाते. कशावर आहे सगळं? अन्नावर आहे. म्हणून हा कोश अन्नमय कोश आहे. या देहाचे जर काळजीपूर्वक पृथक्करण केले तर ते त्वचा, मांस, ही वरची पातळ कातडी, त्याच्या आतमध्ये मांस, रुधिर, रक्त ना, अस्थि, हाडं, मज्जा यांचे बनलेले असते. हे लक्षात येईल. वरील सर्व वस्तुभाग ज्यात भरलेले आहेत असे ते घाणीने भरलेले भांडे आहे. हा मोहक आणि आकर्षक माझा देह हा असा या सर्वांनी मिळून बनलेला आहे. ही पिशवी आहे. या पिशवीत कचरावाल्यांनी सगळा माल टाकलेला आहे. म्हणून हा मलयुक्त अपवित्र देह नित्यशुद्ध तेजस्वी आत्मतत्व असूच शकत नाही. कारण ज्याच्या भागाचे ते बनलेले कारण ज्या भागाचे ते बनलेले आहे ते भाग अनित्य आहेत. श्लोक क्रमांक 155. हा देह जन्मापूर्वी नव्हता आणि मेल्यानंतरही राहणार नाही. तो फार क्षणिक काल टिकून असतो. त्याचे गुणधर्मही क्षणिक असतात. क्षणिक म्हणजे किती? 100-80 वर्ष क्षणिक म्हणजे. जात्याचं तो परिवर्तनशील असतो. तो जाणारच आहे. त्याच्यात स्थित्यांतर होत राहणार आहे. तो अनेकत्वाने भरलेला आहे. बाकीचा सगळा मटेरियल त्याच्यामध्ये टाकलेला आहे. घटाप्रमाणे अचेतन असून तो इंद्रिय गोचर आहेच. म्हणून हा आत्मा सर्व वस्तुमात्रातील भाव विकार जाणणारा कसा होऊ शकेल? हा विकारलेला नाही. आत्मा कसा आहे? विकारलेला नाही. हे कसं आहे? शरीर विकारलेलं आहे. ऐसे हे शरीर ते न पवती पुढती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. ह्या शरीरात ते येऊ शकत नाही ज्याने आत्म्याला जाणलंय. हे आपलं मुख्य कार्य आहे. आपलं मुख्य कार्य काय आहे? आत्म्याची भेट.
पण मधी मधी साईट कामं आली का आपण या कामाला देतो सोडून का चाललो पळालो तिकडे. हा देह त्या व्यक्तीच्या जन्मापासून अस्तित्वात आला, मृत्यूनंतर तो विनाश पावणार आणि कुजणार. त्याचे अस्तित्व जन्मापासून मरेपर्यंत फार अल्पकाल, फार फार तर 80 ते 100 वर्ष असते. अनंत काळाच्या गणतीनुसार हे किती आहे? अल्प आयुष्य. मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय, त्यामध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय, भजनाशी काय उरले ते पाहेगा. किती उरलं? आणि भजनाच्याच वेळेला त्याला काही काम लागलं तर मग काय उरले ते पाहेगा. अनंत कालाच्या संकल्पनेत 80 किंवा 100 वर्षाचा काल म्हणजे फारच शुल्लक असतो. हा देह खचितच अल्पजीवनी आहे. कोणतेही स्वप्न मिनिट दीड मिनिटापेक्षा अधिक काल टिकू शकत नाही, असं मनोवैज्ञानिकांचा शोध आहे. एवढ्या थोड्या अल्पवधीत आपण स्वप्नात अनेक वर्षाचे अनुभव घेत असतो. बघा, आता ते 1.5 मिनिटाचं स्वप्न याच्या रात्रीच्या 4 तासाच्या झोपेच्या मानाने, तसं ह्या अनंत अनादी काळाच्या दृष्टीने 70-80 म्हणजे ते 1.5 मिनिटच तुमची झाली. म्हणून पिक्चरवाल्यांनी अख्खा स्टोरी तुमची 3 तासात बसवून ठेवली. 3 तासात तुम्ही जन्माला आले आणि 3 तासानंतर जाता जाता अग्नी टाक देऊन समाप्त तुमचा पिक्चर. अल्प अवधीत स्वप्नात किती तो भाव खात असेल राजा. सगळ्या सैनिकांना काय समजत असेल? तुच्छ, दाशी वगैरे. किती वेळात? 1.5 मिनिटामध्ये. आपण स्वप्नात अनेक वर्षाचे अनुभव घेत असतो. जागृत अवस्थेच्या कालाच्या मनाने स्वप्न काल फारच कमी असतो. अनंत कालाच्या दृष्टिकोनातून आपला जीवनकालही फारच अल्प असतो. ते जसं स्वप्न तसं हे स्वप्न 70-80 वर्षाचं. तो जसा अल्पकाळाचं स्वप्न आहे तसं हेही अल्पकाळाचं आहे. ते 4 तासाच्या झोप्यात 1.5 मिनिटं अल्पकाळ आहे, तसा हा सुद्धा एवढ्या युगाच्या मनाने हा 70-80चा काळ अल्प असतो. काल संकल्पना ही मुळात सापेक्ष असते, शरीराच्या सापेक्षने. आत्म्याला आहे का काल? देहाला काल आहे 70 वर्षाचा, 50 वर्षाचा. जीव हा देहात असेपर्यंत अल्पवधीच्या काळात शरीरामध्ये क्षणाक्षणाला परिवर्तन घडत असतात. आता सुखी असतो तर आता दुःखी, आता सात्विक वृत्तीचा तर नंतर रजोगुणी, आणि आता चांगला असलेला मनुष्य थोड्या वेळाने वाईट होतो आणि वाईट चांगला होतो. सर्व काळ गुणधर्म हे बदलत असतात. ही सर्व परिवर्तने शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक थांबवता येत नाहीत. त्यांच्या अभिव्यक्ती देहातून सतत प्रगट होत असतात. प्रत्येक वेळेला आपल्यामध्ये एकता सामाजी ओटी वेळा सृष्टी सारखं आपलं चेंजेस चालू आहे आपल्यामध्ये. आणि ते आपल्या मनाने नाही, प्रसंग बनवतो आपल्याला. हा प्रसंग दिसला का लगेच तो त्याच्या आरी घेऊन जातो, तो प्रसंग त्या आरी. तो आपल्यामध्ये सारखं ते स्थित्यांतर होतं. पण या स्थित्यांतरातून त्याच्यावर काही परिणाम नाही होत. त्यामुळं तो हा असूच शकत नाही असं त्यांना सांगायचं. जोपर्यंत देहाची काळजी वाहिली जाते तोपर्यंत ते टिकते. त्याकडे दुर्लक्ष झाले तर तो जिवंत राहू शकतोच. त्याची काळजी घेणे आवश्यक आहे की नाही हे प्रत्येकाने ठरवायचे असते. नाही काळजी घेतली तर त्याला जेवढं जागायचं तेवढं तो जागणारच आहे, पण काळजी घेतलं तर अजून जरा बऱ्यापैकी राहील. तो प्रारब्धामुळे जिवंत राहू शकतो. कशामुळे जिवंत राहतो? काळजी घेतल्यामुळे नाही, त्याच्या प्रारब्धामुळे. या देहाचे स्वरूप अत्यंत अनिश्चित आणि अस्थिर असते. त्यासंबंधी नक्कीपणाचा अंदाज बांधता येत नाही आणि सर्वांचा देह काही एक नसतो. प्रत्येकाला स्वतःच्या दुसऱ्याच्याहून असा देह असतो. मग एकम द्वितीय असा आत्मा तो देह कसा होऊ शकेल? कारण आत्मा कसा आहे एक आणि शरीर कशी आहेत वेगळे वेगळे, म्हणून शरीर आत्मा कसा होऊ शकतो? या देहाची ऐशी अवस्था. पण आत्मा नित्य सिद्ध पैसा अनादिपणे तो हे बदलतं पण हे बदलत नाही, म्हणून जे बदलत नाही ते बदलणारं कसं होऊ शकतं? देह हा स्वभावताच अचेतन असतो, तो सचेतन नसतो. मी जेव्हा हालचाल करतो तेव्हा माझे कपडेही त्याचबरोबर हालचाल करतात. आता आपण टोपी आली इकडं, ते टोपी मालिका मंदिरमध्ये आली, तिच्या मनाने आली, ती कोणाच्या तरी डोक्यात बसली म्हणून
आली. तसं माझ्याबरोबर कपडे फिरतात म्हणून कपडे फिरतात म्हणता येईल का? कपडे सजीव आहेत का? कपडे निर्जीव. कसा दृष्टांत शोधून काढला असेल बा. देह हा स्वभावताच अचेतन असतो, तो सचेतन नसतो. मी जेव्हा हालचाल करतो तेव्हा माझे कपडेही त्याबरोबर हालचाल करतात, परंतु त्यांना स्वतःची अशी हालचाल करता येत नाही. देहाच्या क्रियांवर सत्ता चालवणाऱ्या व्यक्तित्वाचा जेव्हा नाश होतो तेव्हा देहाचाही विनाश होतो. ते चैतन्य जेव्हा सोडून जातं, आता हात हालतो का चैतन्य हालतं? कोणी कीर्तन केलं होतं, हा बघा माझा देह. संदीप गोगावले, मला बघायचे तुम्हाला, हा माझा शरीर आहे, हा हात आहे, माझे कान आहे, माझे डोळे, ते माझे पाय आहेत, मी कसा आहे सांगा. साहेबांनी लगेच दुसऱ्या दिवशी सांगितलं, खूप उत्कृष्ट ज्ञान सांगितलं. आता हे किती जणांना कळालं? आपण तिथं होतो तरी आपल्याला कळालं का नाही रामजाने? बाकीच्यांना आपण होतो त्यांना काय कळणार, आपल्याला काय कळालं हे महत्वाचं आहे. किती सहज बोलत होता तो, सहज बोलत होते ते, आणि कोणत्या प्रसंगातून चाललेत ते, त्याची तर आपल्याला काही खबर बातच नाही. आपलं थोडं कुद्र मात्र जरी असलं तरी आपण लगेच रडत बसतोय. एक साधू त्याच्या शिष्याकडे गेला आणि शिष्याची शेळी गेली होती, शेळीची गाय गेली होती, गाय मोठी दुधती गाय, लय रडत होता. गुरुजी म्हणले, अरे काय नासक्यासाठी कुठं एवढं रडतो? काय खरं आहे का तुझं? तुला कळालं ना, आता मी तुला ज्ञान सांगितले, नासक्यासाठी कुठं रडतो? ठीक आहे. 4-5 महिने झालं, साधूची शेळी गेली. साधू लय रडत होता, लय रडत होता. तेव्हा साधूला म्हणलं, बाबा तुम्ही तर मला ज्ञान दिलंय, माझी गाय होती, तुमची शेळी आहे, शेळी माझी आहे, गाय तुझी आहे, ठीक आहे नाही? माझ्यासाठी मी रडणार, ठीक आहे नाही? अरे काय शेण खातो का माती खातो का, अक्कल आहे का नाही? लाज वाटली पाहिजे आपल्याला. वर्ग अटेंड करतोय आपण, पण वर्ग पुढं ढकलतच नाही आपला. हे मधून मधून काय होतं, ते ब्राह्मणांनी मला फोन केला, म्हणले कीर्तन चांगलं झालं, पण ते लोक म्हणले मधून मधून बाबाला राग काय येत होता. बाबा येडा झाला म्हणून राग येत होता. आमच्या गावच्या लोकांना म्हणजे कसं सोपं सोपं असं आनंददायक ऐकायची सवय, असं त्यांना कठीण ऐकायची सवय नाही. म्हणलं ते काय आता काय माहिती आपल्याला का असं मधून हुक्की येते, यांना जशी हुक्की येते तशी मला मधून मधून हुक्की येते. कुठे आलो होतो आपण? हां, असा एकम द्वितीय असा आत्मा देह कसा होऊ शकतो? एक आत्मा आहे आणि शरीर किती आहेत? अनेक. म्हणून अनेक तो होऊ शकत नाही. जो एक आहे अनेक नाही. देह हा स्वभावताच अचेतन असतो. त्याच्या खाली गेलो होतो का आपण? हां, कपडे घातलेले, शरीराने कपडे घातले, शरीर फिरतं, पण तसं जोपर्यंत शरीरात आपल्या आत्मा आहे तो आत्मा हालचाल करत असतो. पण आपण काय म्हणतो, याचा हात हालचाल करतो, याचे पाय हालचाल करतात. अरे पापणी हलवणे, घास गिळतानाही सत्ता घेतलेला हा घास, हा घशातून खाली जाईल याची सत्ता आपल्या हातात नाही. देहाच्या क्रियांवर सत्ता चालवणाऱ्या व्यक्तित्वाचा जेव्हा नाश होतो तेव्हा देहाचाही विनाश होतो. घटाप्रमाणे देह हा सुद्धा इंद्रियगोचर असतो, त्याला स्वतःचे असे ज्ञान अथवा जाणीव नसते. याला तो द्रष्टाही नव्हे, हा कोणाला बघत नाही, हा कोणालाच बघत नाही, बागणाराला बघतो आतून. इंद्रियजन्य ज्ञान विषय म्हणून ती दृश्य वस्तू आहे. बघा, इंद्रियजन्य ज्ञान विषय म्हणून जी दृश्य वस्तू आहे, आपल्या मार्फत चैतन्याला वस्तू विश्वाची जाणीव निर्माण होण्याकरता देहाचे साह्य होत असते. आत्म्याला बघायचं आहे ना, तर तो या देहाचा उपयोग करून घेतो. परंतु हे जड आहे, आपल्या गावाला जायचं, आपल्याला जर स्टेशनला जायचं आहे ना, तर आपण रिक्षाचा उपयोग करून घेत असतो. तसं चैतन्य, त्याला काही कार्य करायचं आहे, कारण पुरुषाला स्वतंत्र काही करता येत नाही. प्रकृतीचं साह्य घेतल्याशिवाय, प्रकृती म्हणजे शरीर, त्याचं साह्य घेतल्याशिवाय त्याला काय करता नाही, म्हणून तो त्याचं साह्य घेत असतो. जाणीव तत्वाला कार्य करण्याकरता ती उपाधी आहे. जाणीव तत्वाला कार्य करायचं असेल तर ही उपाधी आहे. जसे दूरदर्शक यंत्र, काय दृष्टांत दिले बघा, जसे दूरदर्शक यंत्र हे स्वतःहून काही दूरच्या वस्तू पाहू शकत नाही, परंतु त्यातून निरीक्षण करणारा चतुर निरीक्षकच केवळ दुर्बिणीद्वारा त्या वस्तू पाहू शकतो. बघा, गडावर ठेवलेले असायचे आणि कधी कधी राजांना दिलं जातं, राजा याच्यातून पहा कुठपर्यंत आले परचक्र, तर ते एवढ्यातून पाहतात तर ते तिकडे दिसतं. हा पाहणारा आहे म्हणून ते दिसतंय,
हे नुसतं नरसाळ आहे म्हणून नाही, पण नरसाळ भावले खातं माझ्यामुळं बघतोय म्हणून, ठीक आहे. तद्वत जाणीव तत्व देहाच्या द्वारा कार्य करीत असते. सर्व विचार आणि त्यांचे विकार या सर्वाचा ज्ञाता असे जे चैतन्य तत्व, जाणीव तत्व, ते हा अचेतन देह कसा होऊ शकेल? सगळ्या संवेदना जाणणार आहे, याला काहीच कळत नाही, हे मुडदार ते कसं होईल? देह हा आत्मतत्व होऊ शकत नाही, कारण देह म्हणजे परमात्म्यावरील कर्करोगासारखी वाढ आहे, असे सूचित करणारे युक्तिवाद या श्लोकात आपणास सापडतात. श्लोक क्रमांक 156 पाहूया. हात पाय इत्यादींनी बनलेला देह आत्मा होऊ शकत नाही. बघा, ज्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश दिलाय त्याला किती हे चांगलंय, काय आत्मा आहे, मी म्हणजे देव कसा आहे, तर तत्वरूपाने मी देव आहे, देहरूपाने नाही. हात पाय इत्यादींनी बनलेला देह आत्मा होऊ शकत नाही, कारण जरी हे अवयव कापून काढले, अगर दूर केले, तरी शरीर क्षमतेने कार्य करू शकते. डोळा काढून टाकला, हात तोडला म्हणून तो मरत नाही, ते कार्य करणारी शक्ती वेगळी आहे. यावरून आत्मा हा देहासारखा नियम्य नसून तो त्याचा नियामक आहे. याला तो वापर करून घेणार आहे, तो याच्या आरी गेलेला नाही, तो याचा वापर करून घेणार आहे. हा देह हात पाय यासारख्या अवयवांनी बनलेला आहे. जरी या अवयवांना कापून काढावे लागले तरी देह जिवंत राहू शकतो. हात आणि पाय म्हणजे जीव नव्हे. अवयवांची कार्य विशिष्ट प्रकारची ठराविक असतात. पायाने अन्न खाणे किंवा हाताने चालणे शक्य नसते, परंतु आत्मतत्व सर्व शक्तिमान असते. मानवाच्या व्यक्तित्वामधील सूक्ष्मतर व्यक्तित्वामुळे देहाचे नियंत्रण आणि संयमन होते. बघा, आपल्या आतमध्ये एक सूक्ष्म तत्व आहे, त्याच्यामुळे हे सगळ्याला नियंत्रित करते. जे दुसऱ्याकडून नियंत्रित होत असते ते प्रत्येकाचा नियामक होऊ शकत नाही. त्या देहाला तो आत्मा हँडल करतोय, त्यामुळे तो आत्म्याला हँडल करू शकत नाही, तो नियामक आहे. तेव्हा याच्यावर तो सत्ता लादतो, त्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही. आणि ज्याच्यावर कोणाची सत्ता चालत नाही तो आत्मा आहे, त्याच्यावर जर सत्ता चाले तर तो परावलंबी झाला. मग मी म्हणजे हा देह नव्हे हे चांगले समजण्याकरता आणखी काही युक्तिवाद विचारासाठी दिले आहेत. आपण देह नाही हे समजून घेण्यासाठी अजून 2-4 श्लोक शंकराचार्य खर्च करतायत. करू द्या त्यांचा खर्च, ते करतात, आपल्या खिशाला कुठं झळ आहे काय काय नाही. देह, त्यांचे गुणधर्म, त्यांचे कर्म, त्यांच्या अवस्था याहून आत्मा भिन्न आहे. देह त्याचे गुणधर्म, त्या देहाचे कर्म, त्याच्या अवस्था याहून आत्मा भिन्न आहे. व जो सर्वांचा साक्षी आहे असा आत्मा सत्स्वरूप आहे, स्वयंसिद्ध आहे. आत्मा हा देह, त्याचे गुणधर्म, त्याचे कार्य, त्याच्या अवस्था इत्यादींचा साक्षी आहे. मी बारीक होतो, मी छोटा होतो तेव्हा झाडावर सरसर चढत होतो, आता चढता नाही. आणि काही दिवसांनी त्या झाडाची काठी हातात घेऊन चालावं लागेल असा मी. मग तो मी या शरीराच्या अवस्था जाणतो, बाल्य, तारुण्य, वृद्धावस्था हे जाणतो. जो एखाद्या गोष्टीचा साक्षी असतो तो स्वतःच पाहावायची गोष्ट होऊ शकत नाही. द्रष्टा हा नेहमी जे पाहिले जाते त्याहून वेगळा असतो, है ना. CCTV जो तो वेगळा आहे, तो काय तो होत नाही. म्हणून हे स्पष्ट आहे की आत्मा हा देहाहून भिन्न आहे आणि देह म्हणजे काही आत्मा नव्हे हे सिद्ध करण्याकरता हा आणखी एक युक्तिवाद. श्लोक क्रमांक 58. अशा तऱ्हेने स्वतः सिद्ध असा ज्ञानस्वरूप आत्मा हाडांचा सांगाडा, मांसाने वेष्टिलेला, मलाने भरलेला आणि अतिशय घाणेरडा असा देह कसा होऊ शकेल? कारण तो त्याहून भिन्न असतो. बघा, आपल्या बाबांच्या शरीराकडे पाहून काय लोक म्हणायचे, हे आले नालायक म्हणायचे, हे नालायक आले, तरी बाबा म्हणायचे बरोबर आहे, हे शरीर कसं आहे, नालायकच आहे. हा देह कसा आहे, नाशिवंत आहे. म्हणजे या देहाला शिव्या दिल्या तरी त्यांना काही परिणाम नाही, कारण ते म्हणले मला कुठं देतात शिव्या, तर माझ्या शरीराला देतात. म्हणजे गावातली लोक म्हणतील हे चक्रमच झालेलं दिसते, शिव्या मला कुठं देतात, माझ्या शरीराला देतात. माझं शरीर आणि मी वेगळा आहे.
मग त्या माणसाचं देहावर प्रेम राहू शकेल? ज्याला आत्म्याचं प्रेम झालं त्याला देहावर तो प्रेम करणार कार्य साधण्यासाठी, पण मी देह आहे ही खोटी समजूत तो करू शकत नाही. आणि अपवित्र असणारच. हा देह हाडांचा सांगाडा मांसाने वेष्टिलेला मलाने भरलेला असल्यामुळे सर्व काळी अशुद्ध आणि अपवित्र असणारच. हे देहरूपी भांडे आणि त्यात असलेल्या वस्तू हे दोन्ही गलिच्छ आहेत. मग सर्वांना जाणणारा हा सदा शुद्ध आत्मा नित्य शुद्ध कसा होऊ शकेल? हे तर अशुद्ध आहे, त्या अशुद्धात शुद्ध कसं राहणार? श्लोक क्रमांक 59. मूळ मानव हा त्वचा मांस मेद अस्थि आणि मल यांची राशी असलेल्या देहाशी जीवाभावाने तादात्म्य करतो. जो शरीराला चिटकून येतो कसा आहे? मूळ. तो म्हणतो नाही नाही मी एवढाच आहे, मी एवढाच मी आहे, असाच बरं आहे, आपल्याला दुसरं काही नाही, हे बरं आहे, असा मूर्ख. परंतु विवेकी माणूस मात्र आत्मतत्व हे देहाहून भिन्न वैशिष्ट्यपूर्ण आणि एकमेव परमार्थिक सत्यतत्व आहे असे जाणतो. मूर्ख म्हणतो नाही नाही मी देहच आहे, आणि ज्ञानी त्या शरीरात राहून पण म्हणतो नाही मी शरीर एवढा नाही, त्याच्यापेक्षा मी वेगळा आहे. मूळ स्वतःच समजतात की ते त्वचा मांस अस्थि यांनी बनलेली घाणीने भरलेली एक पिशवी आहे. त्यापैकी प्रत्येक गोष्ट घाणी व्यतिरिक्त दुसरी काहीच नाही. ज्यांना अचूक विश्लेषण करण्याची आणि यथायोग्य विचार करण्याची सवय आहे ते स्वतःला तितक्याच घाणेरड्या असलेल्या दुर्गंधी द्रव्यांनी भरलेल्या या घाणेरड्या देहाहून निश्चितच भिन्न समजत असतात. बघ किती दोघं एका पॅरेग्राफमध्ये दुसरी लगेच जंप मारलेली ती कळाली पाहिजे. एक काय समजतो मी एवढाच आहे, आणि ज्यांना अचूक विशेष विश्लेषण करण्याची आणि यथायोग्य विचार करण्याची सवय आहे ते स्वतःला तितक्या घाणेरड्या असलेल्या दुर्गंधी द्रव्याने भरलेल्या या घाणेरड्या देहाहून निश्चितच भिन्न समजत असतात. दोन माणसं आहेत या शरीरात, एक राहणार आहे तो म्हणतो मी शरीरा एवढा आहे, तो मूर्ख. आणि जो स्वतः जरा विचारशील आहे तो म्हणतो नाही नाही मी एवढा नाही, मी नक्की ह्याच्यापेक्षा वेगळा आहे. अचूक विश्लेषण आणि यथातथ्य विचारशीलता आपल्याला मानवाचे सत्य स्वरूप परमोच्च सत्य तत्व प्रत्यक्ष शुद्ध चैतन्य तत्वच होय हे दाखवून देईल. काय? अचूक विश्लेषण. आपल्याला या ग्रंथातून नेमकं काय उचलायचं हे कळालं पाहिजे. भाजी कळते आपल्याला, तांदूळ कसा आहे तो बघतो. राशनला गेलेले तांदूळ घ्यायला गेलेली माणसं गर्दी नाहीत गेले, पण तांदूळ पाहिले बरोबर नाही तर थोड्या वेळ बाजूला थांबले, म्हणले ते तांदूळ दुसऱ्यांना घेऊन जाऊ द्या, चांगली गोण फोडल्यानंतर आपण घेऊन जाऊ. तसं याच्यातलं पण आपल्याला कळालं पाहिजे सार काय. ती अचूक विश्लेषण आणि यथातथ्य विचारशीलता आपल्याला मानवाचे सत्य स्वरूप, आपलं स्वरूप काय, मानव हा पृथ्वीवरचा देव आहे. म्हणायला मानव आहे, नाही तर तो देवच आहे, देवची वरे देवची वरे, पण त्याला त्याचं स्वरूप माहीत नाही. राजालाच दिवाळी माहीत नाही, राजालाच राज्याचं काय भाग आहे तो माहीत नाही. मानवाचे सत्य स्वरूप परमोच्च सत्य तत्व प्रत्यक्ष शुद्ध चैतन्य तत्वच होय हे दाखवून देईल. आत्म्याचे स्वभाव धर्म देहाहून व त्याच्या अवयवाहून अगदी विलक्षण वेगळे असल्याने तो आत्मा म्हणजे देह नव्हे. श्लोक क्रमांक 160. जडबुद्धी मानव मीच देह आहे असा विचार करतो. कोणता माणूस? जडबुद्धी माणूस. आता जडबुद्धी माणूस कोण माहिती आहे का? विद्वान सुद्धा जडबुद्धीमध्ये टाकला त्यांनी. आत्तापर्यंत सामान्य धरला, आता डायरेक्ट विद्वानाचं नरड धरतात. ते निव्वळ पुस्तकी पांडित्य असलेली विद्वान व्यक्ती स्वतःच देहात नांदणारा जे जीव तोच मी अशी कल्पना करते. मोठमोठेले विचार पंडित भाजन कीर्तन प्रवचन शास्त्री लोक रामायणाचार्य भागवताचार्य हे जर स्वतःला जीव देह समजत असतील तर त्यांनी पोथ्या वाचून करमणूकच केली. नाना शास्त्र पडे लोकम नाना दैवत पूजनम. अरे आत्मज्ञान विन पार्थ सर्व कर्म निरर्थकम. किती पोथ्या वाचल्या, काशीला वाचल्या का आळंदीत वाचल्या का पंढरपूर, तरी सुद्धा जर आत्म्याची भेट नाही झाली तर कचराच गोळा केला. अर्जुना वेद विदू जरी झाला माते नेनता वायाच गेला. हा
आणि यांनी काय केलं गोळा, कणू सांडून उपनीला कोंडा जैसा. कोंड्याचे उपना उपनी चालू आहे. आता कोंड्यातून काय मिळणार काय माहिती. आणि आत्मा गोचरू होय, ऐशी जी विद्या आहे हे ऐकून डौर वाहे विद्वांसू. जो तो विद्वान माणूस म्हणतो असा आत्मा असा असा है, यांचं काय ऐकता, यांचं काय खरं नाही, यांच्या नादी लागू नका, असा मूर्ख विद्वान लोकांची दिशाभूल करत असतो. अशी विद्या मर्यादेची भिंत निर्माण करतो. त्याच्या पलीकडे जायचं त्याला काही माहीत नसतं. तुम्हाला चान्स मिळाल्यावर सोडत नाही तुम्ही. तो जीव तोच मी आहे अशी कल्पना करते. कळालं का. चान्स मिळाल्यावर सोडत नाही. सांगा बरं, चान्स मिळाल्यावर सोडत नाही. भेटलात महाराज चांगला तर सोडायचा का, आहे का नाही. परंतु साक्षात्कारी पुरुष आपल्या आत्म अनात्म पुढे गेलो, निव्वळ पुस्तकी पांडित्य असलेली विद्वान व्यक्ती स्वतःस देहात नांदणारा ते जीव तेच मी आहे अशी कल्पना करते. परंतु साक्षात्कारी पुरुष बघा, विद्वानापेक्षा वेगळा. साक्षात्कारी पुरुष आपल्या आत्म अनात्म विवेकामुळे समजतो की मी ब्रह्मच आहे आणि आत्मतत्व हेच आपले स्वरूप आहे असे तो मानतो. कोण? साक्षात्कारी पुरुष. ज्यांना विवेक शक्ती नसते असे मूढजन स्वतःला देहच समजतात. किती आहेत असे. अशांची रांग लागली. जर आपण त्याचं जर खाणेसुमारी करायची म्हणले, तीर्थयात्रेला आलेत, चला इकडं आत्मसाक्षात्कारी आणि इकडे मी देह म्हणणार आहे. तुम्ही कोण? मी अमुक अमुक महाराज. टाका यांना इकडं. तुम्ही कोण? या देहाला अमुक अमुक म्हणतात, यांना इकडे घ्या. देहाला अमुक अमुक म्हणतात, असे कमी निघतील. आणि मी अमुक अमुक महाराज यांची खूप मोठी रीग लागोल. आणि एवढे भाविक पंढरपूर आळंदीला आले. केवढे भाविक. हे अभाविक आले. अभाविक. हे अभाविक भाविकांची दिशाभूल करतात. भाविकांना उलट संभ्रमात टाकतात. हे भाविक, हे अभाविक याला म्हणतात, यांची नाही ज्याची भक्ती ते हे पतित अभक्त. हे हरीशी न भजत दैवहत. हे कोणाला भजतात राम जाणे. ज्यांना विवेक शक्ती नसते असे मूढजन स्वतःला देहच समजतात. मी देहच आहे असा ते विचार करतात. जे अनेक ग्रंथ वाचतात असे पुस्तक पंडित असा निष्कर्ष काढतात की, बघा ना काय नाव दिले, असे पुस्तक पंडित असा निष्कर्ष काढतात की शारीरिक व्यक्तित्वाबरोबर त्यांच्यामध्ये भावनिक आणि बौद्धिक व्यक्तित्वही असते. त्यांच्यामध्ये भावना आहे आणि बौद्धिक व्यक्ती पण आहे शरीराबद्दलच. परंतु आत्मवस्तू आणि अनात्मवस्तू यामधील विवेक जाणणाऱ्या महात्म्यांना ते स्वतः ब्रह्मच आहेत असे प्रत्यक्ष अनुभूती पटलेले असते. बघा, हे विद्वान पंडित यांना याची जाणीव नाही. पण जे साक्षात्कारी पुरुष त्यांनी आत्मा आणि अनात्म याची चाळण मारली, त्या महात्म्यांना स्वतः ब्रह्मच आहेत असे प्रत्यक्ष अनुभूतीने पटलेले असते. बा, चमचा जसा केवळ खाण्याकरताच आवश्यक असल्याने तो त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जवळ बाळगवायचा नसतो, तद्वत देह हा अनुभव घेण्याकरता एक साधन म्हणून आवश्यक असतो आणि त्यानंतर तो काही कामाचा नसतो हे सुज्ञ समजतात. चमचा हा खाण्यासाठीचे, खाऊन झाल्यावर चमचा ठेवून द्यायचा. तसं संत काम झाल्यानंतर देह ठेवतात. म्हणून 16व्या वर्षी जायचं ठरवलं, 42व्या वर्षी गेले, 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद गेले, हे 45व्या वर्षी सावता महाराज गेले. हे जाणार, काम झालं का जाणार, थांबणार नाहीत. आपल्याकडे दिवस कमी आहेत. आयुष्य आपले किती राहिले माहिती का आता, दिवस गणित राहिलेले, महिने वर्ष नाही. मग किती सावधानता पाहिजे, किती पळापळी केली पाहिजे. त्यानंतर तो काही कामाचा नसतो. एकदा का आत्म्याची भेट झाली का शरीराचं काम संपलं, येण्याचं मृत्यू लोकातलं प्रयोजन संपलं. या श्लोकात भारतामधील 3 प्रचलित तत्व ज्ञानपंथाचे विवरण सापडते. बघा, ती आचार्य सांगतात. आता बाकीच्या आचार्यांची, श्री माधवाचार्य, रामानुचार्य आणि शंकराचार्य या 3 महात्म्यांनी
तीच उपनिषदे वाचलीत, त्या सत्यत्वाची अनुभूती घेतली त्यांनी, तीच उपनिषद वाचली, तीच अनुभूती घेतली. आता आपला आला 14 चौकट्यावर राज्य. त्यांना महात्म्याने तत्वमसीचाच बोध दिला. त्या मूर्खांनी तत्वज्ञानाचा अनुभव पण घेतला, पण त्याच्यावर कायम राहता येत नाही, म्हणून दिशा बदलल्या, तो या झाला फाटा. मग एक इकडे गेला, आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बाकी मेरे साथ आओ, बाकी कोई नहीं, हा अकेला, चल अकेला, चल अकेला, तेरा मेला छोटा राही चल अकेला. त्यांनी तीच उपनिषदे वाचली, त्याच सत्यत्वाची अनुभूती घेतली. म्हणून बाबा जे फटका मारतात ना, तर जाणत्याला फटका आहे, नेणत्याला नाही आहे. आणि त्याचे स्पष्टीकरण केले, परंतु त्या संबंधी विवरण करताना त्यांनी 3 निरनिराळे तत्वज्ञानाविषयी पंथ विचारार्थ पुढे मांडले. ते म्हणजे द्वैत, विशेषताद्वैत आणि अद्वैत असे संप्रदाय यांनी पुढे आणले. हे असे पंथ पुढे आणले यांनी. या तिघांनी त्याच उपनिषदेचा अभ्यास केला, आत्मसात केला. पण एकाला सांगितलं आपण वेगळे आहोत, आपण भक्त आणि तो देव, असा एक पार्ट, द्वैताचा पार्ट निर्माण केला. एक दुसरा तो म्हणला आपण देव आहोत, पण आपण त्याची बराबरी करू शकत नाही. तो काय अंश आहेत आपण त्याचे, आणि तो कसा आहे अंशी आहे, बरोबर ना. आणि आपण त्याचे अंश आहोत, आणि तो व्यापक आहे, त्यामुळे आपण त्याची बराबरी करू शकत नाही. तिसरा पंथ आहे श्री आद्य गुरु शंकराचार्याचा, तूच ब्रह्म आहेस, तत्वमसी, तूच परब्रह्म आहे, परब्रह्मामध्ये तुझ्यामध्ये काडी मात्र बदल नाही, हे सांगणारा असा तिसरा आहे. बघा त्याचा नंबर कितवा आहे, तिसरा आहे. त्यांना समाजात मान मान्यता नसती जास्त. असं आपण इथे थांबूया, कारण आपली वेळ झालेली आहे आणि विषय पूर्ण होणार नाही. श्लोक क्रमांक 160 मधील पहिला तिसऱ्या पॅरेग्राफला थांबतो आपण. श्लोक क्रमांक 160 त्यामधील दुसऱ्या पॅरेग्राफच्या एंडला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका, तसे तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय, सच्चिदानंद रामदास भगवान की, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की, बोलो रे भाई सब संतन की जय. गणपति बप्पा आत्मा विश्वात्मके देवी जय काळांची व्यंकटेश तया सत्कर मेरजीवाड होता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुर्गांचे दिव्यगाव विश्वस्वधर्म सूर्यभाव जो जे वांछित तो ते लाभो प्राणियात वर्षद सकळ मुंगडे ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी वेळ तुझ्या आपला चला कल्पतरुचार चेतना चिंतामणीचे लाभ बोलते जनार्दन विश्वांचे चंद्रनेचे लांछन महामंडळे तापईन ते सर्व सज्जन सूर्य होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिथे लोकी भजी जो आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी दृष्टा दृष्टी विजय होवावेची एकमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसाव येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. ओम शांती शांती.